हाय फ्रेंड्स, वेलकम टू ऑल ऑफ यू. मी अतुल ताडे सर, डायरेक्टर अँड टीचर ऑफ नॉलिफाय ITI स्पर्धा परीक्षा अकॅडमी अमरावती. ही अकॅडमी मी 2015 पासून चालवत आहे, खास करून ITI इलेक्ट्रिशियन आणि वायरमन ट्रेडच्या विद्यार्थ्यांसाठी. आधी या अकॅडमीचं नाव ॲपेक्स होतं, आता आपण त्याला 2-3 वर्षापासून नॉलिफाय केलेलं आहे. आधी हे क्लासेस फक्त ऑफलाईन व्हायचे, पण आता हे क्लासेस ऑनलाईनसुद्धा अवेलेबल झालेले आहे. तर ही जी अकॅडमी आहे स्पेशली वायरमन आणि इलेक्ट्रिशियन ट्रेडसाठी ज्या स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटला एक्झाम्स होतात, जसं महाजनको आहे, महापारेश, ट्रान्समिशन आहे, महाडिस्कॉम आहे म्हणजे डिस्ट्रीब्युशन आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटला जर पाहिलं तर रेल्वे आहे, इस्रो आहे, भेल आहे, बार्क आहे, ONGC आणि अदरही खूप सारे डिपार्टमेंट्स आहे. तर त्यांच्यामध्ये या सर्व एक्झाम ज्या ITI इलेक्ट्रिशियन वायरमेंटसाठी घेतल्या जातात, या सर्व एक्झाममध्ये एक सर्वात महत्त्वाचा विषय आहे ज्याच्यामध्ये आपल्याला 50 ते किंवा 100 क्वेश्चन्स इलेक्ट्रिकल ट्रेड थेरीवर विचारले जातात. जर हा विषय आपला स्ट्रॉंग असेल तर आपण एक्झाम सहज क्रॅक करू शकतो. तर या सर्वात डिफिकल्ट विषयासाठी इलेक्ट्रिकल ट्रेडसाठी ही अकॅडमी कोचिंग क्लासेस प्रोव्हाइड करते. तुम्हाला या बॅचमध्ये पूर्ण डिटेल्समध्ये शिकवलेलं आहे, एकदम 0 लेवलपासून तर ते ॲडव्हान्स लेवलपर्यंत. म्हणजे कोणताही विद्यार्थी जर ITIमध्ये सुद्धा गेला नसेल तरीसुद्धा त्याला समजेल अशा सोप्या पद्धतीनं शिकवलेलं आहे. शिकवण्याची लँग्वेज आपली मराठी आहे आणि रायटिंग लँग्वेज हे इंग्लिश आणि मराठी आहे. तुम्ही दोन्ही लँग्वेजमधून नोट्स बनवू शकता. तर आजचं हे आपलं फर्स्ट लेक्चर आहे आणि फर्स्ट लेक्चरपासून आपण आपला फर्स्ट चॅप्टर स्टार्ट करत आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन बॅचेस जॉईन करायचे असेल ते तुम्ही हे लेक्चर्स पाहू शकता. तुमच्या फ्रेंडला पण तुम्ही शेअर करू शकता. तर मी माझं जर इंट्रोडक्शन पाहिलं तर मी अतुल ताडे सर, डायरेक्टर अँड टीचर आहे या अकॅडमीचा. 5 पेक्षा जास्त वेळेस सिलेक्टेड आहे आणि 10+ इयर एक्सपिरियन्स आहे. त्याच्यामुळे नक्की तुम्हाला योग्य मार्गदर्शनातून शिकू शकतो. तुम्ही शिकवण्याची पद्धत पाहू शकता कशा प्रकारे आहे. तर इथे आपण पूर्ण आता डिटेलमध्ये शिकणार आहे. तुम्हाला या बॅचचा जो फायदा आहे तो पूर्ण डिपार्टमेंटला एक्झामसाठी होणार आहे. तुम्हाला वेगवेगळ्या बॅचेस लावायची गरज नाही आहे. तुमच्या डोक्यात काही डाऊट्स असेल तर ते तुमचे वेळोवेळी क्लिअर होणारच आहे. तुम्हाला जसं आता ऑनलाईन बॅचेस आहेत तर जवळपास 90% ते 99% जे डाऊट्स आहेत तुमचे ते या बॅचमध्येच कव्हर करून दिलेले आहे. मी जस्ट तुम्हाला सांगितलं आहे की एक्सप्लेन करण्याची लँग्वेज जी आहे ती मराठीच आहे आणि रायटिंग लँग्वेज मात्र इंग्लिश आणि मराठी दोन्ही आहे. तुम्ही दोन्ही लँग्वेजमधून नोट्स बनवू शकता. बाकी मग नोट्स कशा बनवायच्या आहे, काय बनवायचे आहे, कोणत्या एक्झामला कोणता सिलेबस असतो सर, किती येतो तो आपण वेळोवेळी नंतर लेक्चरमध्ये पाहणारच आहे. तर या बॅचमध्ये टोटल आपल्याला 30 चॅप्टर शिकायचे आहे. 30 चॅप्टर टोटल आपण शिकणार आहे. त्या चॅप्टरची लिस्ट आहे. हे बेसिक इलेक्ट्रिक आहे, DC सर्किट आहे, इलेक्ट्रिकल मटेरियल आहे, इलेक्ट्रिकल फील्ड अँड कॅपॅसिटर आहे, मॅग्नेटिक सर्किट, स्टोरेज बॅटरी आहे, ट्रान्सफॉर्मर, DC जनरेटर, DC मोटर, अल्टरनेटिंग करंट, 3 फेज इंडक्शन 3 फेज सप्लाय आहे, अल्टरनेटर, सिंक्रोनस मोटर, 3 फेज इंडक्शन मोटर, सिंगल फेज इंडक्शन मोटर, स्पेशल मोटर आहे, जनरेशन, ट्रान्समिशन, डिस्ट्रीब्युशन, स्विच गेअर अँड प्रोटेक्शन, केबल, इलेक्ट्रॉनिक्सचे 5 चॅप्टर पूर्ण ॲडव्हान्स जे इलेक्ट्रॉनिक्स आहे ते तुम्हाला शिकवलेलं आहे. बेसिक इलेक्ट्रॉनिक्स, स्पेशल डायोड, ट्रान्झिस्टर, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, मेजरिंग इन्स्ट्रुमेंट, इल्युमिनेशन, इलेक्ट्रिक वायरिंग अँड अर्थिंग, सेफ्टी रूल्स अँड आई रूल्स अँड सोल्डरिंग अँड वायर जॉईंट. तर ही एक बॅच कॉमन बॅच आहे इलेक्ट्रिशियन आणि वायरमन ट्रेडच्या विद्यार्थ्यांसाठी. आणि जे विद्यार्थी पॉलिटेक्निक करत आहे किंवा ज्यांना JEEची एक्झाम द्यायची आहे त्यांनासुद्धा या बॅचचा फायदा होणार आहे. कारण की आपण JEEचा सुद्धा 70% सिलेबस याच्यामध्ये कव्हर केलेला आहे. पूर्ण सिलेबस तसा बेसिकपासून तर ते ॲडव्हान्स लेवलपर्यंत कव्हर केलेला आहे. तर फक्त बेसिकच नाही तर या बॅचमध्ये ॲडव्हान्स लेवल पण आहे. म्हणजे तुम्हाला या बॅचमध्ये जेवढं शिकवलेलं आहे तेवढं मोर दॅन सफिशियंट आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला एक्स्ट्रा काहीही करण्याची आवश्यकता नाही आहे. व्यवस्थित एक लेक्चर्स करायचे आहे, त्याच्या व्यवस्थित नोट्स बनवायचे आहे, रिव्हिजन करायचे आहे आणि MCQ सॉल्व करायचे आहे आणि एक्झामला जायचं आहे. बाकी टेस्ट वगैरे सगळं चालतात आपल्या अकॅडमीमध्ये. त्या ऑनलाईन ऑफलाईन कशा होतात ते माहीत आहे. तर आजपासून आपण आपलं पहिलं चॅप्टर स्टार्ट करत आहे, बेसिक इलेक्ट्रिसिटी. त्याचं लेक्चर 1 आहे. आता इथून आपण स्टार्ट करू. तर सर्वात आधी आपल्याला एक डायग्राम दिसते आहे आणि या डायग्राममध्ये पॉवर सिस्टीम आपल्याला दिसते आहे. तर पॉवर सिस्टीममध्ये तुम्ही जर पाहिलं तर इथे जनरेशन दिसते आपल्याला. ओके, हा जो पोर्शन आहे हा आहे जनरेशनचा. जनरेशन दिसते आहे. त्याच्यानंतर इथे आपल्याला रेसिडेन्शियल कन्झ्युमर म्हणजे आपलं घर दिसून राहिलं समजा. आता या जनरेशन कंपनीपासून तर ते युटिलायझेशनपर्यंत म्हणजे इंडस्ट्रीज असतील किंवा मग कमर्शियल इंडस्ट्रीज असतील, समजा कमर्शियल युनिट्स आहे, इंडस्ट्रीज आहे किंवा डोमेस्टिक अप्लिकेशन आहे म्हणजे घरगुती रेसिडेन्शियल कन्झ्युमर्स आहे. तर या कन्झ्युमरपर्यंत जी पॉवर येत आहे ती कुठेतरी ट्रान्समिशन लाईन आहे, त्याच्यानंतर डिस्ट्रीब्युशन लाईन आहे. मग ट्रान्समिशन लाईनमध्ये सुद्धा प्रायमरी लाईन आणि सेकंडरी, प्रायमरी सेकंडरी ट्रान्समिशन लाईन, डिस्ट्रीब्युशन लाईनमध्ये सुद्धा प्रायमरी सेकंडरी सगळं आपण डिटेलमध्ये शिकणार आहे. हे खूप काही इन्क्लुडिंग आहे. पण आता जस्ट आपण सुरुवात केलेली आहे. आता हे लेक्चर जर कोणता विद्यार्थी जस्ट आता ITIला ॲडमिशन घेतली असेल तो सुद्धा पाहू शकतो. त्याच्यामुळे त्याला काहीही प्रॉब्लेम जाणार नाही लेक्चर्स पाहण्यासाठी. तुम्ही कितीही वर्ष आधी ITI केला असेल तरी तुम्हाला सगळं समजेल.
तर आता या जनरेशनपासून तर डिस्ट्रीब्युशनपर्यंत जी इलेक्ट्रिकल पॉवर ट्रान्समिट आणि डिस्ट्रीब्यूट होत आहे ती होत आहे आपल्या या वायर्सच्या माध्यमातून. कधी आपण असं तर नाही पाहिलं की हवेमधून इलेक्ट्रिकल पॉवर ट्रान्समिट होत आहे म्हणून. जे काही इलेक्ट्रिकल पॉवर ट्रान्समिट होत आहे ती वायरमधूनच होत आहे. आता एक वैशिष्ट्य जर पाहिलं तर आपण आपल्या घरामध्ये जर पाहतो तर फॅन आहेत बरोबर. तर फॅनमध्येही वाइंडिंग आहे म्हणजे तारच आहे. एखादा इनकॅन्डिसंट लॅम्प असेल त्याच्यामध्ये टंगस्टनची लॅम्प आहे. आपल्या घरी जर इलेक्ट्रिक स्टोव्ह असेल तर त्याच्यामध्ये नायक्रोमची तार आहे जर तुम्ही पाहिली असेल तर. त्यानंतर गिझर असेल त्याच्यामध्ये नायक्रोमची तार आहे म्हणजे वायरच आहे शेवटी. ओके, तर वायरमधून इलेक्ट्रिकल पॉवर आली, वायरमध्येच खर्चसुद्धा झाली. तर याचा अर्थ जी इलेक्ट्रिकल पॉवर आहे ती वायरमध्येच जनरेट होते. हां, एक गोष्ट अजून सांगतो आहे की हे लेक्चर जे आहे हे मी परत रेकॉर्ड करत आहे बेसिक इलेक्ट्रिसिटीचे काही बेसिक इलेक्ट्रिक चॅप्टरचे, कारण की आधीचे जे लेक्चर होतं त्याच्यामध्ये थोडंसं आपण म्हणजे लाईटिंग इफेक्ट थोडासा कमी होता म्हणून हे लेक्चर्स आपण डिजिटल बोर्डवर नव्याने रेकॉर्ड करत आहे. तशी जे बॅच आहे पूर्ण ते व्हाईट बोर्डवर शिकवलेली आहे पण प्रोजेक्टरचा यूज केलेला आहे म्हणजे तुम्हाला ज्या ज्या गोष्टी आहे त्या पूर्ण दाखवलेल्या आहे. म्हणजे असं इमॅजिनेशनमध्ये काही नाही आहे. जसं इथं डिजिटल बोर्डचा यूज होतो तसंच तिथं प्रोजेक्टरचा यूज करून सगळ्या गोष्टी दाखवून व्यवस्थित शिकवलेलं आहे. पण हे सुरुवातीचं चॅप्टर आहे जे फक्त डिजिटल बोर्डवर शिकवलेलं आहे. हा एक पॉईंट मला क्लिअर करून द्यायचा राहिला होता तुम्हाला. तर आता ही जी इलेक्ट्रिकल पॉवर आहे ही वायरमधूनच येऊन राहिलेली आहे, वायरमध्येच खर्च होत आहे. याचा अर्थ ती इलेक्ट्रिकल पॉवर वायरमध्येच तयारही होते. आता फक्त वायरमध्येच तयार नाही होत तर ती अदरही काही गोष्टी आहे की त्याच्यामध्ये ती तयार होते. आपल्याला कोणत्या गोष्टी आहे काय आहे कशा असतात पूर्ण डिटेलमध्ये पाहू. पूर्ण चॅप्टर पहा तुम्ही हा आणि मग डिसाईड करू शकता की कशा पद्धतीनं आपल्याला शिकणार आहे. इथं जे तुम्हाला दिसते आहे हे आहे एक जनरेटिंग युनिट म्हणजे जे जनरेटिंग स्टेशन असतात त्याच्यातलं ॲक्च्युअल इथं तुम्हाला जनरेटिंग युनिट्स पाहायला भेटते. जर इथं आपण उभं राहिलो तर हे आपलेही खूप मोठं आहे आणि मधातला जो पार्ट आहे हा वाला जो तुम्हाला पोर्शन दिसून राहिलेला आहे हा आहे जनरेशनचा. हा जो पोर्शन आहे हा जनरेशनचा आहे. याच्या बाजूचा हा प्राईम मूव्हर आहे आणि त्याच्या बाजूचं हे एक्सायटर आहे. हे एक्सायटर काय आहे, हे जनरेटर काय आणि हे प्राईम मूव्हर काय आहे सर आम्हाला काही माहीत नाही आहे. सगळं तुम्हाला माहीत होईल. पण जनरेटर तर पाहिले असेलच. आपण डेकोरेशनवाल्याकडे कधी गेलो असेल जे लाईटिंग इफेक्ट्स लग्न वगैरेमध्ये हे तुम्ही जनरेटर पाहिलं असेल तर त्याच्यामध्ये असते ना ते लाईटिंगसाठी. तर इथं तुम्हाला हा जनरेटर दिसतो आहे. याच्या बाजूला हे डिझेल इंजिन आहे. जे डिझेल इंजिन याला मेकॅनिकल पॉवर प्रोव्हाइड करते. तुम्हाला माहीत आहे इथून आपण डिझेल टाकतो याला चालू करतो सेम जसं 4 व्हीलर ट्रॅक्टरमध्ये जे इंजिन असते त्या टाईपचं. आणि ह्याचा शाफ्ट जो आहे जनरेटरचा तो शाफ्ट आता इंटरनली या इंजिनसोबत कनेक्टेड आहे. जेव्हा इंजिन फिरेल चालू होणार तेव्हा ते इंजिन याच्या रोटरला रोटेट करणार आणि जेव्हा हा अल्टरनेटर जनरेटर रोटेट होणार तेव्हा याच्याला जे वायर असतील तिथून आपल्याला इलेक्ट्रिकल पॉवर मिळणार. तर हा जो जनरेटर आहे हा काय म्हणतो, तुम मुझे मैकेनिकल पावर दो मैं तुम्हें इलेक्ट्रिकल पावर दूंगा. ठीक आहे, बरोबर आहे ना. सुभाषचंद्र बोसचा जो डायलॉग आहे की तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा, तसं इथं काय आहे हा जनरेटर काय म्हणतो, तुम मुझे मैकेनिकल पावर दो मैं तुम्हें इलेक्ट्रिकल पावर दूंगा. तर आता हा त्या मेकॅनिकल पॉवरचं रूपांतर इलेक्ट्रिकल पॉवरमध्ये कसा कन्वर्ट करतो ते आपल्याला शिकायचं आहे. याच्या आतमध्ये काय आहे कशा आता तर याला आपण डिटेलमध्ये शिकू, पूर्ण पोस्टमॉर्टम करू आपण नंतर याचं जेव्हा याचा चॅप्टर येईल. पण आता या चॅप्टरमध्ये आपल्याला ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या सगळ्या पाहायच्या आहे. बेसिकच नाही तर बेसिकच्या समोरही ॲडव्हान्स लेवलच्या सगळ्या गोष्टी पाहायच्या आहे. तर हा जो जनरेटर आहे हा इथे मेकॅनिकल पॉवरचं इलेक्ट्रिकल पॉवरमध्ये रूपांतर करतो. हा सुद्धा जनरेटर मेकॅनिकल पॉवरचं रूपांतर इलेक्ट्रिकल पॉवरमध्ये करतो. पण तो कसा करतो काय करतो ते आपल्याला शिकायचं आहे डिटेलमध्ये सगळं. पण शेवटी या जनरेटर जर पाहिलं तुम्ही, हा जनरेटर असो किंवा हा जनरेटर असो याच्यामध्ये प्रिन्सिपल एकच आहे आणि दोन्ही जनरेटरमध्ये वाइंडिंगचाच वापर केलेला आहे. याच्या आतमध्ये पण वाइंडिंग आहे, याच्या आतमध्ये पण वाइंडिंग आहे. वाइंडिंग म्हणजे आपली कॉपर वायर, कॉपरची तार. बरं, तर हे सगळं असताना आता तुम्ही पाहिलं असेल तर कधी आपल्या घरची लाईट येत नाही तर आपले घरचे आईवडीलसुद्धा म्हणतात आपल्याला की अरे आज व्होल्टेज खूप कमी आहे. एखाद्या वेळेस जर ट्यूबलाईट लागला नाही तर घरचे लगेच लोक, किंवा फॅनची स्पीड जर कमी असेल तर घरचे लोक लगेच म्हणतात की आज व्होल्टेज कमी आहे. कधी आपण एखादी इलेक्ट्रिकल वस्तू विकत घ्यायला जातो, एखादा लॅम्प विकत घ्यायला जातो, एखादी आयरन प्रेस जी आहे ती विकत घ्यायला जातो, त्याला आपण वॅटेज म्हणतो की 500 वॅटची द्या, 1000 वॅटची द्या. जेव्हा वॅटेजबद्दल बोलतो, कधी व्होल्टेजबद्दल बोलतो तर कधी करंटबद्दल बोलतो की हे अप्लायन्सेस एवढा ॲम्पियरचं करंट घेते तेवढ्या ॲम्पियरचं करंट घेते. तर ह्या ज्या बेसिक गोष्टी आहे व्होल्टेज, करंट, पॉवर, एनर्जी, ह्या दैनंदिन जीवनामध्ये जनरल लोक म्हणजे ज्यांचा टेक्निकलशी काही संबंध नाही आहे ते सुद्धा बोलतात.
त्यांनासुद्धा माहीत आहे. पण फक्त त्यांना माहीतच आहे तेवढ्या त्या बोलतातच. पण आपण जे पाहतो आहे, आपण शिकत आहे ह्या सगळ्या गोष्टी, तर आपल्याला त्या डिटेलमध्ये माहीत असल्या पाहिजे. त्याच्या प्रॉपर डेफिनेशन आपल्याला माहीत असल्या पाहिजे, त्याचे प्रॉपर फॉर्म्युले आपल्याला माहीत असले पाहिजे. कारण की ज्या गोष्टी आहे त्याच्यावर आपल्याला पेपरमध्ये क्वेश्चन्स येणार आहे. चॅप्टर हा एक्झामच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे. बाकीचे जर चॅप्टर पाहिले आपण तर तुम्ही पाहत असाल तर एक दोन क्वेश्चन्स आपल्याला विचारले जातात. काही मोठे आहेत त्याच्यावर 4-4ही क्वेश्चन्स विचारले जातात. पण हा जो एकमेव चॅप्टर असा आहे की याच्यात तुम्हाला 5-6 क्वेश्चन्स एका चॅप्टरमधून विचारू शकते. तर हे जे दैनंदिन जीवनामधल्या गोष्टी आहे ह्या खरंच आपल्याला माहीत आहे का प्रॉपरली? की वायर जसा आता पाईप पाहतो आपण पाण्याच्या पाईपलाईनमधून पाणी फ्लो होताना आपल्याला दिसते, पण वायरमधून करंट फ्लो होताना आपल्याला दिसत नाही. पण ॲक्च्युली करंट फ्लो होतो म्हणजे काय आहे, वायरमध्ये व्होल्टेज आहे म्हणजे ॲक्च्युली काय आहे, पॉवर आहे तर पॉवर काय आहे हे पण आपल्याला समजलं पाहिजे, एनर्जी समजली पाहिजे, जो चार्ज आहे तो समजला पाहिजे. तर म्हणून आपण सगळ्यात पहिले ज्या 4-5 गोष्टी आहे त्या शिकणार आहे. कोणकोणत्या सर? तर पहिली आहे चार्ज. आपल्याला चार्ज समजून घ्यायचा आहे की चार्ज काय असतो. त्याच्यानंतर आपल्याला व्यवस्थित करंट समजून घ्यायचा आहे की करंट म्हणजे काय असतो. थर्ड नंबरला आपल्याला व्होल्टेज आणि EMF समजून घ्यायचं आहे की व्होल्टेज EMF एकच आहे की वेगवेगळ्या गोष्टी आहे. आणि चौथ्या नंबरला आपल्याला पाहायचं आहे पॉवर. आणि 5व्या नंबरला आपल्याला शिकायचं आहे ती म्हणजे एनर्जी. तर ह्या बेसिक 5 डेफिनेशन आपल्याला पहिले माहीत असल्या पाहिजे विथ डिटेल्स. आज जीवन कधीही नोकरीवर लागायच्या अगोदर आणि लागल्यानंतर पण आपल्याला माहीत असायला पाहिजे की चार्ज, करंट, व्होल्टेज, EMF, पॉवर, एनर्जी काय आहेत. कारण की ह्या जनरल लोकांना माहीत आहे, तर आपल्याला तर त्याच्यापेक्षा जास्त माहीत असायला हवं. याचे डेफिनेशन्स, याचे फॉर्म्युलेज, याचे काही जे समजा काही कॅल्क्युलेशन्स असतील ते सगळे, याचे युनिट्स आपल्याला माहीत असले पाहिजे. तर आता हे सगळं शिकण्याच्या अगोदर, आणि हे सगळं कशा संबंधित आहे, ह्या जेवढे मी 5 नावं लिहिलेलं आहे हे सगळं तुम्हाला वायर्सच्या आतमध्ये पाहायला भेटते. आता ह्या वायर्सच्या आतमध्ये कशा काय आहे ते शिकण्यासाठी सगळ्यात पहिले तर आपल्याला वायर्सचा स्टडी करावा लागेल. कारण की वायरमधून ह्या सगळ्या गोष्टी वाहतात, दिसत तर नाही काही. वायरला बाहेरून जर पाहिलं आपण, वायरवर इन्सुलेशन असते, पण चला सोडा. जर ओव्हरहेड लाईन पाहिले आपण आपल्या घरासमोरची, त्याच्यावर तर इन्सुलेशन नाही आहे, ते तर बेअर कंडक्टर आहे. तिथून काऊन नाही दिसत आपल्याला करंट वाहताना? म्हणजे जेव्हा आपल्याला शॉक लागतो तेव्हाही दिसत नाही, फक्त अनुभवती होते. जो आपला डान्स चालू होतो त्याच्यात आपल्याला माहीत होते की नाही आपल्याला शॉक लागत आहे, आणि जो काही आवाज निघतो आपल्या तोंडातून असो. पण ॲक्च्युली हे सगळं आहे काय? बरं आहे काय? तो कोणाशी संबंधित आहे? वायर्सशी. तर वायरमधून वाहतात, दिसत तर नाही, पण त्या वाहतात कशाचं वहन होते हे आपल्याला शिकावं लागेल. आणि हे शिकण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला वायरचा स्टडी करावा लागेल, म्हणजेच मटेरियलचा स्टडी करावा लागेल. तर हे जे लेक्चर्स आहे मित्रांनो, तुम्ही इथं आलेलं आहे इलेक्ट्रिकल शिकण्यासाठी. ऑब्वियसली मला माहीत आहे की आपल्याला इलेक्ट्रिकल शिकायचं आहे, पण इलेक्ट्रिकल शिकण्याच्या अगोदर आपल्याला थोडंसं सायन्स शिकावं लागेल. आपल्याला थोडंसं सायन्समध्ये जावं लागेल आणि आपल्याला ॲटॉमिक थेरी म्हणजे पदार्थाची थेरी, पदार्थाचं स्वरूप, पदार्थाचं कन्स्ट्रक्शन शिकणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय आपण इलेक्ट्रिकल शिकू शकणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही असं समजा की या लेक्चरमध्ये आपण इलेक्ट्रिकलचा सुद्धा पाहणार नाही. याच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण सगळं काही पाहणार. पण हे लेक्चर जे आहे ते पूर्ण इम्पॉर्टंट आहे. तुमच्या डोक्यात जर असा डाऊट असेल की मी हे सेशन स्किप करतो आणि डायरेक्टली दुसरं सेशन पाहतो, तर तसं नाही जमणार. कारण की सरांनी म्हटलं आता की याच्यामध्ये आपण इलेक्ट्रिकल नाही पाहणार आहे, पुढच्या सेशनमध्ये पाहणार आहे. पण मित्रांनो, याच्याशिवाय तुम्ही इलेक्ट्रिकलचा सुद्धा समजून घेऊ शकणार नाही. आणि सगळं सोपं आहे. जेवढंही तुमच्या लेवलला आहे त्याच लेवलला शिकवणार आहे पूर्ण. एकदम मी तुमच्या बिनकामाचं काहीच सांगणार नाही आहे असं. तर लक्ष द्या, सगळं कॉन्सन्ट्रेशन ठेवा. बाकी नोट्स कशा बनवायच्या आहे काय आहे थोडक्यात जर सांगून देतो तुम्हाला. झेरॉक्सचे पूर्ण प्लेन पेपर वापरायचे आहे. त्याचं तुम्ही स्पायरल रजिस्टर बनवू शकता. त्याच्यावर पूर्ण तुम्हाला नोट्स लिहायचे आहे 1 बाय 1. तुम्ही सगळ्यात पहिले चॅप्टरचं नाव टाकून द्या, बेसिक इलेक्ट्रिसिटी लेक्चर 1. त्याच्यावर तुम्ही ह्या 5 गोष्टी लिहून ठेवा: चार्ज, करंट, व्होल्टेज, EMF, पॉवर. तुम्ही नोट्स मेंटेन करा, व्यवस्थित नोट्स बनवा. पहा तुम्हाला तुमच्या एकदा नोट्स बनल्या की तुम्ही रिव्हिजनसाठी तुम्हाला किती हेल्पफुल ठरतील ते आता. ठीक आहे, चला समोर जाऊ. तर आपल्याला 5 क्वांटिटी पाहायची आहे. तर हे सगळं जे आहे चार्ज, करंट, हे सगळं वायरशी संबंधित आहे. इथं आपल्याला जनरेटर्स आहे, तर जनरेटरच्या आतमध्ये सुद्धा वायर्सच आहे. हा सुद्धा जनरेटर आहे, तर याच्यामध्येही सुद्धा वायर्स आहे, म्हणजे वाइंडिंग आहे. म्हणून आपल्याला वायरचा स्टडी करावा लागेल. तर म्हणून आपण आपल्यासमोर एक वायर आणली. तर आता तुम्हाला ही वायर दिसून राहिली आहे. ही तुम्हाला कॉपरची वायर दिसते आहे, जी मल्टी स्टँड वायर आहे. मल्टी स्टँड म्हणजे अनेक तारा याच्यामध्ये बसवलेल्या आहे आणि त्या ट्विस्ट केलेल्या आहेत. याला म्हणतो आपण, जर सिंगल वायर असेल तर त्याला सॉलिड कंडक्टर, आणि अशा अनेक तारा असेल त्याला मल्टी स्टँड. आणि इथं दिसूनच राहिलं की ही वायर आपली कॉपरची बनलेली आहे.
जे इलेक्ट्रिकल वर्ड्स आहे जनरली ते मी इंग्लिशमध्येच वापरेल, म्हणजे तुम्हाला कधीही लँग्वेजचा प्रॉब्लेम जाणार नाही समजण्यासाठी, आणि सोपी लँग्वेज आहे एकदम. तर आणि थोडंसं हसी मजा करत करत आपण पूर्ण ही बॅच जी आहे ती आपली कवर करणार आहे. आणि जो फील ऑफलाईनमध्ये येत असतो विद्यार्थ्यांना, तोच फील इथं ऑनलाईनमध्ये येणार. ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅचमध्ये काहीही फरक नाही आहे. जे ऑनलाईनमध्ये शिकवतो तेच ऑफलाईनमध्ये आहे, त्याच्यामुळे तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका. तर इथे तुम्हाला कंडक्टर दिसतो आहे, ज्याच्यावरचं इन्सुलेशन इथून थोडंसं कट केलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला आतमधला कंडक्टर दिसून राहिला. हे वरतं आपल्याला ब्लॅक कलरचं इन्सुलेशन दिसतं आहे. इथं काय काढलेलं आहे त्याचं आपण नंतर डिस्कशन करू. तर या वायरमधून आपल्या ज्या 5 क्वांटिटी आहे त्या सर्व फ्लो होतात: चार्ज, करंट, व्होल्टेज, EMF, पॉवर, एनर्जी. तर त्या कशा फ्लो होतात याच्यासाठी मला सगळ्यात पहिले या वायरचा अभ्यास करावा लागेल. ठीक आहे. आता जर आपण पाहिलं, आपल्या सराउंडिंगला खूप साऱ्या वस्तू आपल्याला पाहायला भेटतात, खूप साऱ्या वस्तू पाहायला भेटतात निर्जीव, ज्या कोणत्या ना कोणत्या पदार्थापासून बनलेल्या आहे. पण प्रत्येक वस्तू जी मग कितीही मोठ्यात मोठी असो की किती लहानात लहान असो, ती कोणत्या ना कोणत्या पदार्थापासून बनलेली आहे. जसा हा वायर कॉपर या पदार्थापासून बनलेला आहे. ॲल्युमिनियमचा वायर असेल तर ॲल्युमिनियम या पदार्थापासून बनलेला आहे. पण एक गोष्ट वैशिष्ट्य आहे यांच्यामध्ये की कोणताही पदार्थ असो तो अतिशय लहानात लहान कणांपासून बनलेला आहे. आधीचे जे आपले सायंटिस्ट लोक होते त्यांनी सांगून गेलेले आहे की कोणताही पदार्थ हा अतिशय बारीक बारीक कणांपासून बनलेला आहे. तर कणांपासून पदार्थ बनला आणि पदार्थाच्या नंतर त्याच्या वस्तू बनवल्या गेला. जसा जसा आपल्याला वस्तूची गरज पडली तसं ज्या वस्तूचा आपण आकार देत गेलो, वस्तू बनवत राहिला. तर ही वायर म्हणजे एक आपल्यासाठी वस्तूच आहे. पण शेवटी आपल्याला इथे मटेरियलचा स्टडीज करावा लागेल. तर व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशन करा. तर सगळ्यात पहिलं आपल्या चॅप्टरचं नाव आहे बेसिक इलेक्ट्रिसिटी. हे तर तुम्ही टाकलंच असेल, बेसिक इलेक्ट्रिसिटी. खूप महत्त्वाचा चॅप्टर आहे हा, व्यवस्थित लक्ष द्या या चॅप्टरकडे. तर फर्स्ट चॅप्टर आहे आपलं आणि त्यातलं फर्स्ट लेक्चर आहे. तर आपण स्टार्ट कुठून केलं, तर आपण स्टार्ट करतो आहे आता वायरपासून. याच्या मागं काही नाही आहे, जे काही आहे ते याच्या पुढं आहे. आणि मित्रांनो, तुम्ही जे विद्यार्थी आहे ते वेगवेगळ्या कॅटेगरीचे विद्यार्थी आहे. कोणी एकदम 0 लेवलला असेल सध्या, कोणी मीडियम लेवलला असेल, कोणी एकदम हाय लेवलला असेल, कोणाची एकदम ITI लेवलला चांगला अभ्यास झाला असेल, तर कोणाचा काहीच नाही आहे. पण त्याच्यासाठी काय, मी जेवढंही तुम्हाला इथं शिकवणार ना ते एकदम गरीब विद्यार्थ्याचा विचार करून, म्हणजे शैक्षणिक गरीब म्हणतो आहे मी, माझ्यासारखं जरी म्हटलं तरी चालते, एकदम 0 लेवलपासून आपण शिकणार आहे. आणि तुमच्या डोक्यात जे जे डाऊट्स येतात ते मी तुम्हाला इथं ऑटोमॅटिकली स्वतःच सांगतो आणि स्वतःच त्या प्रश्नाचे ॲन्सर देतो. हीच माझी एक शिकवण्याची पद्धत आहे. त्याच्यामुळे तुम्हाला असं कधीच वाटणार नाही की सर आम्ही म्हणजे मजाने येऊन राहिली म्हणून. जे तुम्हाला म्हणतं, मला माहीत आहे तुमच्या डोक्यात बस आता जो डाऊट येईल तो डाऊट माझ्या तोंडातून थोड्या वेळात तुम्हाला निघेलच. त्या लेक्चरमध्ये नाही भेटला तर तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये सुद्धा तो डाऊट भेटूनच जाणार डेफिनेटली. तर आता आपण सुरुवात केली आहे एकदम बेसिक गोष्टीपासून. याच्या मागं काही नाही आहे, याच्या पुढे. आणि मी जेव्हाही सांगतो आहे तेव्हा एकदम 0 लेवलच्या विद्यार्थ्याचा विचार करेल. त्याच्यामुळे जे विद्यार्थी रिव्हिजनसाठी बॅच करत आहे किंवा अजून ॲडव्हान्स लेवलसाठी बॅच करत आहे त्यांनी थोडेसे पेशन्स ठेवा. कारण की तुमच्या डोक्यात जर असं असेल की सर आम्हाला हे ऑलरेडी माहीत आहे, याच्या पुढचं सांगा सर. पण मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे, तुमच्यासोबत जो बाजूचा लेक्चर पाहून राहिला आहे, बाकीचे विद्यार्थी जे लेक्चर पाहत आहेत त्यांना ह्या गोष्टी माहीत नाही आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला ह्या गोष्टी व्यवस्थित एकदा समजून घ्यायच्या आहे. तर आपण इथं स्टार्ट करतो आहे वायरपासून. तर एकदम आता आपण इथं कॉपरची वायर घेतली. मानून घ्या की हे पूर्ण कॉपरची वायर आहे. तर हे एक कॉपर वायर आहे, तर हे कॉपर मटेरियल आहे, बरोबर, कॉपर मटेरियल. पण हे मटेरियल जर पाहिलं तर अतिशय अशा लहानात लहान कणांपासून बनलेला आहे. एवढा लहानात लहान कण की हा आपण दुर्बीननं जरी पाहतो म्हटलं, मायक्रोस्कोपनं, तरी आपल्याला दिसणार नाही. तर हा आपल्याकडे एक सर्वात लहान कण आहे, सर्वात लहान कण, पदार्थाचा सर्वात लहान कण, स्मॉलेस्ट पार्टिकल. मी तुम्हाला सांगितलंच मी दोन्हीही लँग्वेजचा इथं वापर करेल, पार्टिकल. ओके. तर आता हा जो आहे पार्टिकल, या पार्टिकलला मराठीमध्ये म्हणतो आपण अणू आणि इंग्लिशमध्ये म्हणतो आपण याला ॲटम. आणि खरंच हा एक ॲटम आहे. म्हणतो ना आपण कोणाला की हा एक ॲटमच आहे, तसं हाही एक ॲटमच आहे आणि त्याचं नावही ॲटमच आहे. तर पाहू आपण. तर पदार्थाचा, कॉपर मटेरियलचा आपण एक लहानात लहान पार्टिकल्स घेतला. जसं आपण या सजीव सृष्टीतील एक मनुष्य आहे, तसेच अनेक मनुष्य आहे या सृष्टीवर. आणि जेव्हा एखादा मनुष्यांचा ग्रुप, काही मनुष्य जेव्हा एकत्र येतात, जेव्हा त्याला आपण असा ग्रुप म्हणतो किंवा समूह म्हणतो, तसंच इथंही आहे. हा जो पदार्थ असेल तर या पदार्थामध्ये या ॲटमचे काही ग्रुप्स बनतील.
ठीक आहे. जसं आता हा एक ॲटम आहे, तर काही ॲटम इथं एकत्र आलेले आहे. मी तुम्हाला माझी शिकवण्याची पद्धत अशी आहे एकदम जुन्या शिक्षकांसारखी, एक्झाम्पल देऊन. म्हणजे तुम्हाला काय होईल, एक्झाम्पल देऊन जर शिकवलं ना तर पटकन समजते. कारण की आजकाल जनरली एक्झाम्पल लोक वापरत नाही टीचर्स, डायरेक्ट कन्सेप्टवर येतात. तर मी इथं काही तुम्हाला ॲटम्स दाखवलेले आहेत. जसं तुम्ही तो राजुऱ्याचा लाडू पाहिला असेल किंवा मुरमुऱ्याचा लाडू पाहिला असेल, तर जसा तो पूर्ण गोळा केलेला असतो तसाच इथं राजुऱ्याचा लाडू बेस्ट आहे, बारीक बारीक दाण्यांचा. तर तशा टाईपचं आता तुम्हाला होप उदाहरण समजलं असेल, नसेल समजलं तर सोडून द्यायचं उदाहरण. तर हा एक ग्रुप आहे, हा आपला ॲटमचा ग्रुप आहे, ॲटम ग्रुप. आणि या ॲटमच्या ग्रुपला नाव आहे इंग्लिशमध्ये मॉलेक्यूल. याला म्हणतो आपण मॉलेक्यूल. मराठीमध्ये जर म्हणायचं असेल तर आपण याला म्हणतो रेणू. ॲटम ग्रुप मॉलेक्यूल, आणि ॲटमचा जो ग्रुप आहे त्याला मॉलेक्यूल मराठीमध्ये म्हणतो आपण रेणू. तर पहा काय केलं आपण इथं, पदार्थ घेतला कॉपरचा. आता ॲल्युमिनियमचा, आता तुम्ही सांगा जगामध्ये खूप सारे पदार्थ आहे. जगामध्ये जर आपण किती पदार्थांचा शोध लागलेला आहे सर आतापर्यंत, जर असा प्रश्न तुम्ही केला तर ते आहे 118. टोटल 118 ॲटमचा सध्या आपल्याला शोध लागलेला आहे सायंटिस्ट लोकांना. 118 आपल्याला गुगल जर केला आपण तर आपल्याला 118 ॲटम्स भेटतील. 118 ॲटममधलाच हा एक कॉपर ॲटम आहे. बरोबर, कॉपर खूप सारे पदार्थ आहे कॉपर. मग याच्या 118मध्ये गॅसेस पण आले, बरोबर, सॉलिड पण आले आणि लिक्विड पण आले. सगळ्या टाईपचे पदार्थ याच्यामध्ये येऊन गेले. वायुरूप, स्थायूरूप, जलरूप जे काही असतात ते सगळे याच्यामध्ये आले. त्यातला हा एक आपला कॉपर आहे. कॉपर, सिल्वर, गोल्ड, ॲल्युमिनियम, झिंक, खूप सारे पदार्थ आहे. काही कंपाऊंड आहे तर काही ओरिजिनल मटेरियल, काही प्युअर मटेरियल आहे. तर कॉपर हा एक प्युअर मटेरियल आहे. कॉपरमध्ये कोणत्याही पदार्थाचं मिश्रण नसते. कुठं भेटतात हेही सांगायची गरज नाही आहे. जमिनीमध्ये जे खाणी असतात त्या खाणी म्हणून आपल्याला हा कॉपर वगैरे, कॉपर आयरनचे जे साठे असतात तिथून आपल्याला हे पदार्थ मिळतात. ओके, तर हा जो कॉपर मटेरियल आहे प्युअर, याच्यातला एक एक कण जो आहे तो कॉपरचा आहे. आता आपल्याकडे कॉपरचा पदार्थ असेल तर त्याच्यामध्ये ईच अँड एव्हरी कण कॉपरचेच भेटतील. जर आपण सोन्याची एखादी रिंग वगैरे पाहिली असेल तर त्याच्यामध्ये प्रत्येक पार्टिकल्स हा सोन्याचाच भेटेल. हां, त्या सोनारानं जर त्याच्यामध्ये मिक्स केलं नसेल तर सोन्याचा भेटेल. एकूण एक पार्ट्स जर मिक्स केलं असेल तर मग आपल्याला दुसरी सापडू शकतात. ठीक आहे, तर हे लेक्चर्स पूर्ण बेसिक आहे मित्रांनो, कारण की मी तुम्हाला आधी सांगितलं याच्यामध्ये आपण ॲटॉमिक थिअरी एक्सप्लेन करणार आहे. आणि ॲटॉमिक थिअरी जर समजली आपल्याला तरच पुढचा चार्ज समजेल. चार्ज जर समजला तर आपल्याला पुढे इलेक्ट्रिकल चार्ज, करंट समजणार, व्होल्टेज समजणार. एक एक गोष्ट एकमेकांवर लिंक आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित त्या लेक्चरला कंप्लीट करा. तर आपण कॉपर घेतला, असे टोटल 118 ॲटम्स आहे. त्यातला एक हा आपण एक पदार्थ घेतला इथं कॉपर मटेरियल. जनरली आपण कॉपरच का घेतला सर, तर कॉपरचा यूज जास्त होतो म्हणून आपण कॉपर घेतला. तर कॉपरचा हा एक सर्वात लहान पार्टिकल आहे, ज्याला अणू किंवा ॲटम म्हणतात. सर्वात लहान कण, स्मॉलेस्ट पार्टिकल. आणि एक ग्रुप आहे इथं ॲटमचा, त्याला आपण इंग्लिशमध्ये मॉलिक्यूल किंवा रेणू म्हणतो. म्हणजे रेणूमध्ये आणि अणूमध्ये काय फरक आहे, मॉलिक्यूल आणि ॲटममध्ये काय फरक आहे ते तुम्हाला समजलं असेल. की ॲटमचा जो ग्रुप बनतो त्याला मॉलिक्यूल म्हणतात. मॉलिक्यूलमध्ये अनेक ॲटम्स असतात त्याच कॅटेगरीचे. आता हा जो ॲटम आहे ना, या ॲटमच्या आतमध्ये पण काहीतरी आहे. ओके, जे कोणालाच कोणत्या दुर्बिणनं नाही सापडलं की याच्या आतमध्ये काय आहे, पण या ॲटमच्या आतमध्ये आहे. सायंटिस्ट लोकांनीच सांगितलं आपल्याला की याच्या आतमध्ये काय आहे. तर ते त्यांनी वेगवेगळ्या रेज पाठवून, अल्फा रेज, गामा रेज, बीटा रेज अशा ज्या रेज असतात त्या पाठवून याच्या आतमध्ये काय आहे ते शोधलं. तुम्ही मायक्रोस्कोपनं कितीही झूम करून पाहिलं ॲटमच्या आतमध्ये काय आहे तर तुम्हाला सापडणार नाही. तर या ॲटमला थोडंसं आपल्याला झूम करून पाहायचं आहे की याच्या आतमध्ये काय आहे. तर पहा, आपण इथं काय करू, आता हा जो ॲटम आहे त्याला आपण थोडंसं झूम करू. इथं जो ॲटम आहे इथं मी थोडंसं त्याला झूम करून दाखवत आहे. तुम्हाला झूम तर समजते ना, एखादी गोष्ट आपण कशी झूम करून पाहतो ते. आता तुम्ही पाहिलं असेल एक फळ, आवळा, ठीक आहे. तर आवळ्यामध्ये कठीण बीज असते, बरोबर, आणि त्याच्या बाजूला त्याचं बाकीचं मटेरियल असतं त्या फळाचं. तसंच इथंही असं आहे की हा जो मी सीताफळचं फळ नाही सांगितलं, आवळ्याचंच का सांगितलं, सीताफळही घेता आलं असतं, बरोबर, पण सीताफळमध्ये खूप सारे बिया असतात. तर तसं नाही पाहिजे आपल्याला, एकच फळ ज्याच्यामध्ये एकच बी असेल. असं एक मी एक्झाम्पल घेतलं जे आता मला जस्ट आठवलं म्हणून ते. तर असंच इथं याच्यामध्ये कठीण असा एक भाग असेल आणि त्या कठीण अशा भागामध्ये आपल्याला दोन गोष्टी पाहायला भेटतात. पूर्ण थिअरी आहे ही, व्यवस्थित समजून घ्यायची आणि एकदम सोपी आहे. तर ॲटमच्या आतमध्ये एकूण 3 गोष्टी आहेत. त्यातल्या ज्या 2 गोष्टी आहेत त्या आपल्याला या केंद्रकाच्या आतमध्ये पाहायला भेटतात. तर या केंद्रकाच्या आतमध्ये आपल्याला प्रोटॉन पाहायला भेटतात आणि न्यूट्रॉन पाहायला भेटतात. इथं मी असे गोले काढलेले आहेत 2, त्याच्या आतमध्ये प्लस साईन लिहिलेला आहे
आणि याच्या भोवती अजून एक गोल काढतो, तो रेड कलरचा, जो मी डार्क करतो आहे असा, आणि इथं पण याला डार्क करतो आहे. ठीक आहे, तर हे मी इथं डार्क केलं आहे. तर जो रेड कलरचा आहे त्याला म्हटलं जाते न्यूट्रॉन. न्यूट्रॉन, ओके, हा आहे न्यूट्रॉन. आता यालाच मराठीमध्ये लिहिणं हे काही बरोबर नाही आहे असं, न्यूट्रॉन, त्याच्यामुळे मी असं तर काही लिहिणार नाही इंग्लिश शब्दाला मराठीमध्ये, ते तुम्ही लिहून घेत चाला, आणि ते नाही लिहिलं तरी चालते. न्यूट्रॉन हा जो मी सर्कल दाखवलेला आहे हा आहे केंद्रक, याला म्हणतात न्यूक्लियस. केंद्रक, केंद्रक, न्यूक्लियस, ओके, न्यूक्लियस. आणि या केंद्रकाच्या आतमध्ये आपल्याला, केंद्रक म्हणजे त्याचा ॲटमचा सेंटर पॉईंट, जिथं आतमध्ये दोन गोष्टी आहेत. तर कोणत्या आहे? न्यूट्रॉन आणि त्याच्यानंतर मग आहे प्रोटॉन. हा जो तुम्हाला येलो कलरचा भाग दिसतो आहे हा आहे प्रोटॉन. तर प्रोटॉन हे पॉझिटिव्ह चार्ज असतात. आता सर हा चार्ज काय आहे? पॉझिटिव्ह चार्ज, हे आपण शिकणारच आहे पुढे. पॉझिटिव्ह चार्ज, निगेटिव्ह चार्ज कसा असतो, कुठून आला, काय आला. तसा या प्रोटॉनवर जो पॉझिटिव्ह चार्ज आहे तो बाय डिफॉल्ट निसर्गाने दिलेला आहे, निसर्गाच्या सहाय्याने आपण त्याच्यामध्ये आता आहे. तर पॉझिटिव्ह चार्ज हे सगळं शिकू आपण. पॉझिटिव्ह चार्ज कसा तयार होतो, कसा डेव्हलप आहे, कशाला म्हणतात पॉझिटिव्ह चार्ज. प्रोटॉनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणून याचा सिम्बॉल असा P+सुद्धा लिहिला जाते. तर न्यूक्लियस, न्यूक्लियसच्या आतमध्ये आहे दोन गोष्टी, न्यूट्रॉन आणि प्रोटॉन. तर प्रोटॉनवर पॉझिटिव्ह चार्ज असतो, न्यूट्रॉनवर कोणताही चार्ज नसतो. न्यूट्रॉन जे आहे ते न्यूट्रल असतात, याच्यावर नो चार्ज, म्हणजेच हे न्यूट्रल असतात, याच्यावर कोणताही चार्ज नसतो. हे जे न्यूट्रॉन असतात ते नो चार्ज आहे, न्यूट्रल असतात, त्याचं नावच आहे न्यूट्रलवरून न्यूट्रॉन, कोणताही चार्ज नाही. प्रोटॉन जे आहे ते आहे न्यूक्लियसच्या आतमध्ये. आणि या न्यूक्लियसच्या बाहेर असतात कक्षा, आणि त्या कक्षेच्या आतमध्ये असतात इलेक्ट्रॉन. तर इथे जे आहे आता मी कक्षा दाखवणार आणि त्या कक्षेमध्ये दाखवणार आहे इलेक्ट्रॉन्स. तर इथं थोडासा पिंक कलर वापरतो आहे मी, आणि याच्यामध्ये दाखवतो आहे हे इलेक्ट्रॉन्स. थोडासा डायग्राम बघितला आपला, हा व्यवस्थित काढतो आहे. पद्धतशीर वाटला पाहिजे. ठीक आहे, तर इथं हे जे मी डॅश लाईननं दाखवलेले आहे याला म्हणतो आपण ऑर्बिट, मराठीमध्ये कक्षा. ऑर्बिट मराठीमध्ये याला म्हणतो आपण कक्षा. ठीक आहे, तर इंग्लिश लँग्वेज कधीही तुम्हाला एक्झाममध्ये सोपी जाणार, त्याच्यामुळे इंग्लिशकडे फोकस करा, एकदमच अवॉइड करू नका, कारण की आपण जे जास्तीत जास्त MCQ तुम्हाला इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये एक्सप्लेन करून सांगितलेले आहे. तर हे जे पिंक कलरचे आपण इथं दाखवलेले आहे हे काय मॅटर आहे? तर हे आहे इथले इलेक्ट्रॉन्स. ओके, इथं एक एक गोष्ट मी दाखवलेली आहे राईट साईडला, यांना म्हणतात इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन, आणि इलेक्ट्रॉनवर जो आहे तो निगेटिव्ह चार्ज असतो, निगेटिव्ह चार्ज. प्रोटॉनवर जसा पॉझिटिव्ह चार्ज आहे इलेक्ट्रॉनवर, प्रोटॉनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे, तर इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज पाहायला मिळतो आपल्याला, निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन. तर इलेक्ट्रॉन सर्कल काढून आपण त्याच्या आतमध्ये मायनस लिहिला, आणि प्रोटॉनसाठी सर्कल काढून आपण त्याच्यामध्ये प्रोटॉन लिहिला. आजपर्यंत कोणत्याही सायंटिस्ट आहे त्यानं हे ॲक्च्युली कसे असतात हे पाहिलेले नाही आहे. पण हे जे आहे, आणि हे जे ॲटॉमिक थेरी आहे हे खूप डिटेलमध्ये आहे. ओके, इंजिनिअरिंग लेवलला जर गेलो तर खूप डिटेलमध्ये आहे, 11-12च्या सायन्समध्ये गेलो तर त्याच्याही पुढे पाहायला भेटते आपल्याला. पण आपल्याला एक 10व्या वर्गापर्यंत जेवढी असते तेवढी शिकायची, 8व्या-9व्या वर्गापर्यंत बेसिकवाली, ज्याचं आपल्याला आपल्या कामापुरतं काम आहे. नाही तर मग आपण इलेक्ट्रिकल सोडून डायरेक्ट सायन्स शिकत बसू इथं, तसं नाही. जे आपल्याला कामाचे आहे तेवढी शिकायचे, कारण की याच्यावरच आपला चार्जची डेफिनेशन अवलंबून आहे. ठीक आहे, तर आता इथं तुम्हाला 2 प्रोटॉन आणि 2 इलेक्ट्रॉन दिसून राहिलेले आहे, आणि एक कक्षा दिसून राहिलेली आहे. तर थोडीशी आता आणखी इथे इन्फॉर्मेशन ऐकून घ्या ॲटॉमिक थेरीबद्दल. तर जी ॲटॉमिक थेरी आहे ती काय सांगते की म्हणजे कोणताही ॲटम असो, प्रत्येक, आता जगामध्ये किती ॲटम आहे मी थोड्या वेळा अगोदर सांगितलं आहे तुम्हाला की 118 ॲटम्स आहे. एक सेकंद, थोडंसं पाणी पितो. तर 118 ॲटम्स आहे, ते 118ही ॲटम एकमेकांपासून वेगवेगळे आहे. तर प्रत्येक ॲटमला एक ॲटॉमिक नंबर असतो.
आणि त्या ॲटॉमिक नंबरनुसार त्याच्या आतमध्ये इलेक्ट्रॉन्स आणि प्रोटॉन असतात. इलेक्ट्रॉन्स आणि प्रोटॉन असतात. जनरली जो ॲटॉमिक नंबर असतो, ज्याला आपण मराठीमध्ये अनुक्रमांक म्हणतो, तो प्रोटॉनच्या संख्येवरून सांगितला जातो, नॉट इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून. ठीक आहे. आता जसं याच्यामध्ये सर 2 प्रोटॉन आणि 2 इलेक्ट्रॉन आहे, तर तुमच्या डोक्यात असा प्रश्न तयार होईल की सर प्रत्येक ॲटममध्ये काय 2 प्रोटॉन 2 इलेक्ट्रॉन असतात का? नाही, वेगवेगळे असते. होऊ शकते कोणामध्ये 1 इलेक्ट्रॉन 1 प्रोटॉन, 2 इलेक्ट्रॉन 2 प्रोटॉन, 3 इलेक्ट्रॉन 3 प्रोटॉन, असं असू शकते. हां, एक जनरल रूल असा आहे की जेवढे प्रोटॉन असतात तेवढेच इलेक्ट्रॉन असतात. पण हे याला एक अपवाद पण आहे. कार्बनमध्ये जेवढे प्रोटॉन आहेत तेवढे इलेक्ट्रॉन नाही आहेत. इलेक्ट्रॉन थोडेसे त्याच्यामध्ये कमी आहे किंवा मग जास्त आहे. तर कार्बनचे वेगवेगळे प्रकार पडतात, तर म्हणून अपवाद पण आहे. पण जर पाहिलं तर 99% ॲटममध्ये जेवढे इलेक्ट्रॉन असतात तेवढेच प्रोटॉन सापडतात. तर जसं हा कॉपर आहे, तर कॉपरला एक ॲटॉमिक नंबर आहे, आपण इथे डिस्कस करू. तर हा आपल्याकडे एक कॉपरचा ॲटम आहे. हा एक कॉपरचा, कॉपर Cu अक्षराने दर्शवतात याला शॉर्टकटमध्ये. हा आपल्याकडे कॉपरचा ॲटम आहे आणि याला Cu या सिम्बॉलने दर्शवतात. तर जो Cu आहे याचा एक ॲटम आहे, हा याच्या सफिक्समध्ये असा एक नंबर लिहिला जातो जो आहे 29. आणि हा 29 नंबर काय आहे? हा रिप्रेझेंट करतो याचा ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबर मराठीमध्ये जर आपण याला म्हटलं तर आपण याला म्हणतो अनुक्रमांक. अनुक्रमांक. ठीक आहे. आता हा जो 29 नंबर आहे हा काय शो करतो? तर हा शो करतो आपल्याला की जो कॉपरचा ॲटम आहे त्याच्यामध्ये किती प्रोटॉन आहे आणि किती न्यूट्रॉन आहे. जर आपण याचा स्टडी केला तर याच्यामध्ये आपल्याला प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन किती सापडतील. ते माहीत आहे तुम्हाला, प्रोटॉनवर पॉझिटिव्ह चार्ज, इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज, असं +VE आणि -VE आपण त्याला शॉर्टकट लिहितो. तर याच्यामध्ये जो 29 नंबर आहे हा आहे ॲटॉमिक नंबर. जो ॲटॉमिक नंबर डिसाईड केला जातो डिसाईड फ्रॉम प्रोटॉन्स नंबर. प्रोटॉनच्या नंबरवरून डिसाईड केला जातो. ठीक आहे, पेपरमध्ये विचारलं गेलं आहे. तर प्रोटॉन किती आहे याच्यामध्ये? तर 29 आणि इलेक्ट्रॉनही किती आहे? 29. जनरल रूल आहे 99% जेवढे प्रोटॉन असतात तेवढेच इलेक्ट्रॉन असतात. ठीक आहे. त्याच्यामुळे एकूण प्रोटॉनवर जेवढा चार्ज आहे तेवढाच एकूण चार्ज इलेक्ट्रॉनवर आहे, कारण 29च प्रोटॉन आहे आणि 29च इलेक्ट्रॉन आहे. आता हे जे 29 प्रोटॉन आहे हे सगळेच्या सगळे न्यूक्लियसच्या आतमध्ये असतात. त्यांना कधीही इकडे तिकडे पाहण्याची आवश्यकता नाही आहे. ते नेहमी तुम्हाला न्यूक्लियसच्या आतमध्ये भेटतील. ऑल प्रोटॉन्स, थोडंसं इंग्लिश लिहितो आम्ही आता इथं, ऑल प्रोटॉन्स इन न्यूक्लियस. बरोबर, न्यूक्लियसच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटतील. पण जे इलेक्ट्रॉन्स आहे ते वेगवेगळ्या ऑर्बिटमध्ये आहे. आता हे थोडंसं इंग्लिश लिहिलं मी तर तुम्ही याला मराठीत लिहू शकता की सर्व प्रोटॉन हे न्यूक्लियसच्या आतमध्ये असतात. तर इथे एक मिनटं लक्ष द्या. हे पहा, हे जे आहे प्रोटॉन, तर हे आतमध्ये किती प्रोटॉन असतील? 29. आता इथं 29 तर मी काढू शकत नाही, म्हणून डायरेक्ट 29 नंबर लिहून ठेवतो आहे. इथं थोडंसं कोपऱ्यात लिहून ठेवलेलं आहे येलो कलरने, 29 प्रोटॉन. सर ॲटमच्या आतमध्ये, आता एक अजून डाऊट तुमचा, सर ॲटमच्या आतमध्ये जो न्यूक्लियस आहे त्याच्यामध्ये न्यूट्रॉन किती असतात सर, हे सांगा. बरोबर, न्यूट्रॉन किती असतात हे तुम्हाला पाठ करायची किंवा आपल्याला पाठ करायची आवश्यकता नसते. ठीक आहे, पेपरमध्ये आपल्याला विचारही ती जात नाही. पण तसं जर आपण कॉपर पाहिलं तर कॉपरच्या आतमध्ये 35 न्यूट्रॉन्स आहे. 35 न्यूट्रॉन आहे. एक नंबर असतो, 2 नंबर असतात ॲक्च्युली. 2 नंबर कोणते? एक नंबर आहे ॲटॉमिक नंबर, एक आहे ॲटॉमिक नंबर. हे सगळं तुम्हाला लिहायचं आहे 1 बाय 1, पण नंतर लिहा. पहिले ॲटॉमिक थेरी समजून घ्या सगळी. ॲटॉमिक नंबर, तर ॲटॉमिक नंबर इक्वल टू, ॲटॉमिक नंबर जो आहे तो इक्वल टू आहे नंबर ऑफ प्रोटॉन. नंबर ऑफ प्रोटॉन्स. प्रोटॉनवरून आपण ॲटॉमिक नंबर डिसाईड करतो. आणि एक असतो मास नंबर. मास नंबर, हा जो मास नंबर असतो हा सम असतो. सम म्हणजे बेरीज, सम असतो. कोणाची सम? तर नंबर ऑफ प्रोटॉन्स प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन. नंबर ऑफ प्रोटॉन्स प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. तर नंबर ऑफ प्रोटॉन्स प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉनची सम जर केली आपण तर आपल्याला मास नंबर मिळतो. पेपरमध्ये डेफिनेशन विचारल्या गेल्या आहे की मास नंबर कशाला म्हणतात,
आणि ॲटॉमिक नंबर कशावरून ठरवला जातो, किंवा मग ॲटॉमिक नंबर इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, नंबर ऑफ प्रोटॉन्स, बोथ ऑफ द अबव, अशा पेपरमध्ये प्रश्न विचारल्या गेले आहे. तर त्यातलं हे दोन्हीही जे लिहिलेले आहे आपण गोष्टी ह्या महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे. तर आपल्याला जर मास नंबर माहीत असेल तर आपण मास नंबर माहीत असेल आणि प्रोटॉन माहीत असेल तर आपण त्याचा नंबर ऑफ न्यूट्रॉन काढू शकतो, पण ते काही आपल्याला विचारल्या जात नाही. तसं जर आपण पाहिलं तर कॉपरचा समजा मास नंबर किती आहे, तर कॉपरमध्ये 29 प्रोटॉन आहे आणि 35 जे आहे ते न्यूट्रॉन आहे. तर या दोघांची जर आपण सम केली तर आपल्याला त्याचा मास नंबर भेटून जाणार. ठीक आहे. तेव्हा 14 आणि हे 4 6 64. ठीक आहे. अशा पद्धतीनं 9 आणि 5 14 4 हातचाले 1 आणि हा 4 आणि हे 2 6 64 जो आहे त्याचा मास नंबर होऊन जाणार. पण हे काही लिहायची आपल्याला आवश्यकता नाही आहे, हे कॉपरसाठी आहे फक्त, बाकीचेही पदार्थ आहे. तर म्हणून मग इथं जे आता सध्या मी 2-2च काढलेले आहे, 2 प्रोटॉन आणि 2 इलेक्ट्रॉन. पण तुम्हाला सांगितलंच की कॉपर जर पकडला आपण तर कॉपरच्या आत कॉपरचा अनुक्रमांक आहे 29, याच्यामध्ये प्रोटॉन आहे इलेक्ट्रॉन 29 आहे. तर जे 29 प्रोटॉन आहे ते तर गेले न्यूक्लियसच्या आतमध्ये, 35 न्यूट्रॉन्स ते सुद्धा न्यूक्लियसच्या आतमध्ये. न्यूट्रॉन्स कोणताही ॲटम घ्या तुम्ही, कोणत्याही ॲटममध्ये तुम्हाला असं स्ट्रक्चर भेटेल, न्यूट्रॉन आणि प्रोटॉन केंद्रकाच्या आतमध्ये असतील आणि इलेक्ट्रॉन हे केंद्रकाच्या बाहेर म्हणजे न्यूक्लियसच्या बाहेर असतील. हां, मग सर प्रत्येक पदार्थ सारखा नाही का, सगळ्यांचं स्ट्रक्चर सारखं असेल तर नाही. जसं सिल्वर आहे तसं कॉपर नाही आहे, जसं कॉपर आहे तसं गोल्ड नाही आहे. प्रत्येक पदार्थ वेगवेगळा आहे, प्रत्येक पदार्थाचे गुणधर्म वेगवेगळे आहे असं कहून, कारण की प्रत्येक पदार्थाचा अनुक्रमांक वेगवेगळा आहे. कोणामध्ये 30 इलेक्ट्रॉन आहे, तर कोणामध्ये 29 इलेक्ट्रॉन आहे, कोणामध्ये 18 आहे, तर कोणामध्ये 17 आहे, तर कोणामध्ये 13 आहे. जसं सपोज ॲल्युमिनियम घेतला आपण, तर ॲल्युमिनियमचा ॲटॉमिक नंबर 13 आहे, तर कॉपरचा 29 आहे. त्याच्यामुळे पदार्थाचे ॲटॉमिक नंबर बदलले, पदार्थाचा टाईप बदलला, तो पदार्थच चेंज झाला टोटल. ठीक आहे. तर इथं आता आपण 29 काढू तर शकत नाही प्रोटॉन, पण 29 प्रोटॉन आपण न्यूक्लियसच्या आतमध्ये दाखवून दिले. ठीक आहे. तर आता आपल्याला दाखवायचे आहे 29 इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे. तर दुसरी जी कक्षा आहे त्या दुसऱ्या कक्षेमध्ये असतील 8 इलेक्ट्रॉन. आता हे सर तुम्हाला कसं माहीत पडलं 8 इलेक्ट्रॉन आहेत म्हणून? पहा, आता याचा एक फॉर्मॅट असतो. ठीक आहे. कोणत्याही ॲटममध्ये किती कक्षा असतात आणि कोणत्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन असेल याचा एक सूत्र आहे. तर कक्षेचं तर नाही, पण कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात याचं एक सूत्र आहे आपल्याकडे. तर ते कसं आहे ते आपल्याला पाहायचं आहे. पहा, लक्ष द्या. याच्यामध्ये काय आहे ना, एक फॉर्म्युला आहे, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, नंबर ऑफ मॅक्झिमम इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे. नंबर ऑफ मॅक्झिमम इलेक्ट्रॉन्स इन ऑर्बिट. त्याला कॅपिटल एन या सिम्बॉलने दर्शवतो आणि त्याचा फॉर्म्युला आहे 2n². 2n². हा फॉर्म्युला तुमच्या डिक्शनरीमधला पहिला. इथे जो स्मॉल एन आहे हा रिप्रेझेंट करतो ऑर्बिट नंबर, आणि कॅपिटल एन जो आहे तो रिप्रेझेंट करतो नंबर ऑफ मॅक्झिमम इलेक्ट्रॉन्स इन ऑर्बिट. तर नंबर ऑफ मॅक्झिमम, ते मॅक्झिमम असू शकतात किंवा मग मॅक्झिममपेक्षा कमीसुद्धा असू शकतात. तर 2n². 2 आणि यांच्यामध्ये चिन्ह नाही म्हणजे गुणाकार चिन्ह आहे आणि यांचा स्क्वेअर आहे. आणि एन काय आहे तर ऑर्बिट नंबर. समजा आता माझ्याकडे ऑर्बिट फर्स्ट आहे, ऑर्बिट. ठीक आहे. त्या ऑर्बिटला फर्स्ट ऑर्बिट म्हणू आपण. आणि या फर्स्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे मला काढायचे आहे. तर मी इथं करणार 2n². तो 2n² म्हणजे 2 जसा तसा, दोघांमध्ये साईन दिसत नाही म्हणजे मल्टिप्लिकेशन साईन आहे. एनची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 1, तर इथं 1 पुट केला आपण. 1चा स्क्वेअर होतो 1च आणि 2 × 1 2, म्हणजे इथं 2 इलेक्ट्रॉन आले पहिल्या ऑर्बिटमध्ये. जर आपण दुसरी ऑर्बिट पाहिली, ऑर्बिट नंबर समजा 2, तर n = 2 आहे. फॉर्म्युला तोच येणार इथं 2n². त्याच्यामुळे मग इथं n बरोबर 2 × 2चा स्क्वेअर. 2चा स्क्वेअर होऊन जाणार आहे 4 आणि 4 × 2 8. तर 8 इलेक्ट्रॉन जे आहे ते दुसऱ्या ऑर्बिटमध्ये असतील. सेम त्याचप्रमाणे ऑर्बिट 3 काढू आपण, ऑर्बिट 3. तर n = 2n². n = 2n². तर 2 × 3 होल स्क्वेअर. तर 2 × 3चा स्क्वेअर आहे 9. 9 × 2 18 इलेक्ट्रॉन्स.
18 इलेक्ट्रॉन जे आहे ते तिसऱ्या कक्षेमध्ये असतील. असेच मग चौथ्या कक्षेमध्ये जर काढलं तर 4चा वर्ग 16, 16 दुनी 32, 5व्या कक्षेमध्ये 5चा वर्ग 25, 25 दुनी 50, असे सो ऑन चालत राहतील. तर पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन, तिसऱ्या कक्षेमध्ये 18 इलेक्ट्रॉन, तर चौथ्यामध्ये 32. तर तुम्ही कोणत्या कक्षेमध्ये मॅक्झिमम किती इलेक्ट्रॉन आहे हे या फॉर्म्युल्यानुसार काढू शकता. एक गोष्ट अजून महत्त्वाची सांगून देतो, या फॉर्म्युल्यानुसार जेवढे इलेक्ट्रॉनची संख्या येते तेवढेच इलेक्ट्रॉन त्या कक्षामध्ये असतील असं होऊ शकणार नाही. काही ॲटम असे आहे की जिथं अपवाद आहे, म्हणजे एवढे इलेक्ट्रॉन तिथे राहत नाही. आता तुम्हाला कसं कुठं काय तर ते मी पुढे तुम्हाला एक्सप्लेन करून सांगेलच. तर सध्या तुम्ही लक्षात ठेवा. तर आता तुम्ही पाहिलंच आहे की पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आले, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन असतात. तर मी इथे आता 8 इलेक्ट्रॉन काढतो आहे. हे 2, हे 3 आणि हे 4. अजून याच्यामध्ये 4 इलेक्ट्रॉन काढतो आहे. तर हे झाले टोटल 8 इलेक्ट्रॉन. ठीक आहे. तर असे दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन आले. त्याच्यानंतर मग आता इथे तिसरी कक्षा राहणार, कारण की 2 आणि 8 सध्या 10च झाले. टोटल 29 इलेक्ट्रॉन आहे. त्याच्यामुळे आपल्याला तिसरीसुद्धा कक्षा काढावी लागेल. सर, आता तुमच्या डोक्यामध्ये एक डाऊट तयार होईल की सर अशा किती कक्षा असू शकतात. तर त्या कक्षा असू शकतात मॅक्झिमम 7. तर कोणत्याही ॲटममध्ये जास्तीत जास्त 7 कक्षा असू शकतात. असं कंपल्सरी नाही आहे की प्रत्येकामध्ये 7च कक्षा असतील. होऊ शकते कोणामध्ये 1 असेल, जसं हायड्रोजन घेतला तर ॲटॉमिक नंबर 1, तर एकच कक्षा येणार आहे. आणि असं काही ॲटम घेतले की त्याच्यामध्ये 7ही कक्षा असू शकतात. तर इथे जे आहे आपण तिसरी कक्षा काढली आणि या तिसऱ्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन येतील, तर ते येतील 18 इलेक्ट्रॉन. तर मी 18 इलेक्ट्रॉन काढतो. इथं 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17 आणि देन हे 18. तर पहिल्या कक्षेमध्ये गेले आपले 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेमध्ये गेले आपले 8 इलेक्ट्रॉन आणि तिसऱ्या कक्षेमध्ये गेले आपले 18 इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे. तर 2 आणि 8 10, 10 आणि 18 28 इलेक्ट्रॉन झाले. आता राहिलेला आहे 1 इलेक्ट्रॉन. तर 1 इलेक्ट्रॉन या तिसऱ्या कक्षेमध्ये सर ॲडजस्ट करून टाका म्हणजे झालं, कक्ष संपलं, असं होणार नाही. हा काही ॲटो नाही आहे की या ॲटोमध्ये 4-5ही लोक बसतील म्हणून. बरोबर. इथे तुम्हाला 1 उरला ना, स्पेसिफिक तुम्हाला 1साठी एक कक्षा वेगळी काढावीच लागेल. तर इथं 4थ्या नंबरची सुद्धा कक्षा येणारच आहे. तर आपल्याला इथं 4थ्या नंबरची कक्षा अशी काढावी लागेल. तर आपण 4थ्या नंबरची कक्षा काढत आहे. आपण सध्या पाहत आहे ॲटॉमिक थेरी किंवा मग ॲटॉमिक स्ट्रक्चर. तर जेवढं मी बोर्डवर लिहितो आहे तेवढं तुम्हाला लिहायचं आहे. सध्या काहीही थेरी लिहायची नाही आहे पूर्ण. तर इथं जे आहे आता 4थ्या कक्षेमध्ये एकच इलेक्ट्रॉन येणार. तर हा जो आहे हा एकच इलेक्ट्रॉन इथे आला आहे. हा ठीक आहे. आता कोणत्याही ॲटममध्ये किती कक्षा असू शकतात, तर मॅक्झिमम 7 कक्षा असू शकतात, ज्याला आपण KLMNO PQ या सिम्बॉलने दर्शवतो. जसं मी इथं लिहितो आहे आता, ही जी आहे ही पहिल्या नंबरची कक्षा आहे. तर K, L, M, N, त्याच्यानंतर मग इकडे O, M, N, O, P आणि नंतर इकडे Q. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 Qपर्यंत आपण इथं 7 कक्षा दाखवलेल्या आहे. मॅक्झिमम 7 ऑर्बिट कॅन बी पॉसिबल. पण असं नाही आहे की प्रत्येक वेळेस 7च कक्षा असतील. एकही असू शकते, 2ही असू शकते, 4ही असू शकतात आणि 7ही असू शकतात. मॅक्झिमम 7 ऑर्बिट कॅन बी पॉसिबल. तर आता ही जी शेवटची कक्षा असेल हिला लास्ट ऑर्बिट म्हणतात. हे जे आहे शेवटची कक्षा हिला लास्ट ऑर्बिट, आणि जर मराठीमध्ये म्हटलं तर याला संयुजा कक्षा असं म्हणतात. संयुजा कक्षा लास्ट ऑर्बिटला. आणि या लास्ट ऑर्बिटमध्ये जे इलेक्ट्रॉन असतील त्यांना म्हणतात व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. आता काही पुस्तकामध्ये याला फ्री इलेक्ट्रॉनसुद्धा म्हटलेलं आहे. पण व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आणि फ्री इलेक्ट्रॉन केव्हा म्हणतात, तर याला मी इथं लागलं तर फ्री इलेक्ट्रॉन पण लिहून देतो आहे. पण फ्री इलेक्ट्रॉन तेव्हा म्हणतात जेव्हा हा इलेक्ट्रॉन एका ॲटममधून दुसऱ्या ॲटममध्ये ट्रॅव्हल करू शकत असेल तेव्हा. आता काय ट्रॅव्हल करते, काय नाही, काय काय आहे, कसं आहे, अजून खूप काही बाकी आहे या ॲटॉमिक थेरीमध्ये. सध्या आपण आता बेसिक पाहिलेलं आहे. जेवढं पाहिलेलं आहे तेवढं आपण एकदा पहिले रिवाईज करून घेऊ म्हणजे आपल्याला कळेल आणि मग त्यांना आपण पुढे जाऊ.
ठीक आहे. तर पहा, पहिले सांगतो आहे तुम्हाला. आपण सगळ्यात पहिले पाहणं सुरू केलं ॲटॉमिक थिअरी. ॲटॉमिक थिअरी आपल्याला टायटल आहे, त्याला आपण ॲटमला झूम करून पाहत आहे, तर आपण झूम केलं. ॲटमच्या आतमध्ये आपल्याला दिसला आहे एक न्यूक्लियस म्हणजे केंद्रक. जसा फळामध्ये केंद्रक असतो, बीज असतो मधातला, तसा भाग हा केंद्रक. आणि या केंद्रकाच्या आतमध्ये तुम्हाला दोन गोष्टी पाहायला भेटल्या, एक म्हणजे प्रोटॉन आणि दुसरं म्हणजे न्यूट्रॉन. तर प्रोटॉनवर पॉझिटिव्ह चार्ज असतो, न्यूट्रॉनवर कोणताही चार्ज नाही आहे, न्यूट्रॉन न्यूट्रल असतात. त्याच्यानंतर मग केंद्रकाच्या भोवती असतात कक्षा, एकूण 7 कक्षा असू शकतात, KLMNOPQ. या कक्षांना इंग्लिशमध्ये ऑर्बिट, शेल किंवा एनर्जी लेवल असं सुद्धा म्हटल्या जाते. या शेलच्या आतमध्ये सुद्धा सबशेल असतात आणि सबशेलच्या आतमध्ये मग इलेक्ट्रॉन्स असतात. त्याच्यामध्ये मग आता खूप सारी डिटेलमध्येच थिअरी आहे याची, जास्त डिटेलमध्ये जाणार नाही आपण. तर KLMNOPQ ह्या अशा 7 कक्षा असू शकतात, मॅक्झिमम 1 पासून तर कितीही राहू शकतात. त्याच्यानंतर मग कोणत्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन असतील याचा एक फॉर्म्युला पाहिलेला आहे आपण, 2n². त्याच्यावरून आपण कोणत्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहे ते काढू शकतो. कक्षेच्या न्यूक्लियसच्या बाहेर ज्या कक्षा आहेत त्या कक्षेमध्ये आहेत इलेक्ट्रॉन्स आणि इलेक्ट्रॉनवर असतो निगेटिव्ह चार्ज. तर ही तिसरी गोष्ट पाहिली आपण, याच्यावर इलेक्ट्रॉन्स असतात म्हणून. अशा एकूण 3 गोष्टी ॲटमच्या आतमध्ये आपल्याला मुख्यतः पाहायला मिळतात. त्याच्यानंतर मग आता इथं आपण एक असतो आता ॲटॉमिक नंबर. जसा कॉपर आहे तर कॉपरचा नंबर आहे 29. 29 हा एक ॲटॉमिक नंबर आहे जो आपल्याला रिप्रेझेंट करतो की त्या ॲटममध्ये इलेक्ट्रॉन किती आहे आणि प्रोटॉन किती आहे. जसं याच्यामध्ये आता 29 प्रोटॉन होते, 29च इलेक्ट्रॉन होते. न्यूट्रॉनची संख्या आपल्याला पाठ करायची गरज नाही आहे, जी आपण मास नंबरवरून काढू शकतो. मास नंबरमधून जर आपण प्रोटॉन मायनस केले तर आपल्याला न्यूट्रॉनची संख्या माहीत होणार. त्याच्यानंतर मग आता जसं इथं 29 इलेक्ट्रॉन्स होते, तर पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्या कक्षेमध्ये 8, तिसऱ्या कक्षेमध्ये 18 आणि चौथ्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन उरला आहे. आणि जो जी चौथी कक्षा आहे, जी शेवटची कक्षा आहे, आता पहा इथे एक महत्त्वाची गोष्ट की जी शेवटची कक्षा असेल ती कोणत्याही नंबरची असू शकते. असं नाही की प्रत्येकमध्ये चौथी म्हणजेच चौथ्या कक्षाला 6वीच्या कक्षा म्हणतात, असं नाही बरं. होऊ शकते एखादा ॲटम ज्यामध्ये एकच कक्षा आहे तर तीच पहिली आणि तीच शेवटची, म्हणजे तीच झाली 6वीच्या कक्षा. आता इथं चौथ्या नंबरची आली. जर ॲल्युमिनियम पाहिला आपण तर ॲल्युमिनियमचा अनुक्रमांक आहे 13. तर 13 मग त्याच्यामध्ये तिसरी जे असणार, आता आपण ॲल्युमिनियमचं समजा ॲटॉमिक हे काढून घेऊ स्ट्रक्चर. तर ॲल्युमिनियमचं जर आपण ॲटॉमिक स्ट्रक्चर काढलं तर ते कसं राहणार, तर त्याच्यामध्ये न्यूक्लियस राहणार आहे. त्या न्यूक्लियसच्या आतमध्ये प्रोटॉन, ओके, आणि न्यूट्रॉन. तर प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. तर ॲटॉमिक नंबर जो आहे ॲल्युमिनियमचा तो आहे 13. ठीक आहे. तर इथं मी आता 13 प्रोटॉन दाखवून देतो आहे, ओके. आणि आता त्याच्या बाजूला आपल्याला दाखवावं लागेल कक्षा, आणि या कक्षेमध्ये दाखवावं लागेल आपल्याला इलेक्ट्रॉन्स. तर ही झाली माझ्याकडे पहिली कक्षा. आता मी याच्यानंतर दुसरी कक्षा दाखवत आहे. फॉर एक्झाम्पल काढत आहे आपण एक. तर सध्या मी इलेक्ट्रॉन दाखवलेलं नाही आहे, मी फक्त जस्ट कक्षा काढत आहे. तर इथं आपण अशा 3 कक्षा काढून घेतल्या, त्याच्यामध्ये आपण इलेक्ट्रॉन दाखवतो. पहिल्या कक्षा आता पहा, जो ॲल्युमिनियम आहे त्याचा अनुक्रमांक आहे 13. त्या अनुक्रमांक 13 आहे, याचा अर्थ याच्यामध्ये 13 प्रोटॉन आहे आणि 13 काय आहे, इलेक्ट्रॉन. तर 13 प्रोटॉन न्यूक्लियसच्या आतमध्ये गेले, 13 इलेक्ट्रॉन कुठे येतील, तर पहिले 2 जे इलेक्ट्रॉन आहे ते पहिल्या कक्षेमध्ये येतील. पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन. दुसरी जी कक्षा आहे त्याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन येतील फॉर्म्युल्यानुसार जर तुम्ही पाहिलं तर. ठीक आहे. 4, 5, 6, 7 आणि 8. तर हे 2 आणि 8 झाले 10. आता राहिले किती, 13. राहिले किती, 13मधून 10 गेले 3. तर 3 जे इलेक्ट्रॉन आहे हे या तिसऱ्या कक्षेमध्ये येतील. 1, 2 आणि असे हे 3. तर 3 इलेक्ट्रॉन जे आहे ते तिसऱ्या कक्षेमध्ये आले. मग इथं जे तिसऱ्या नंबरची कक्षा आहे ही झाली याची संयुजा कक्षा किंवा मग लास्ट ऑर्बिट. याला आपण संयुजा कक्षा किंवा मग लास्ट ऑर्बिट म्हणू, लास्ट ऑर्बिट. ठीक आहे. तर ही लास्ट ऑर्बिट कोणत्याही नंबरची असू शकते. ठीक आहे, जे आपण आता थोड्या वेळा अगोदर काढली आहे. आणि लास्ट ऑर्बिटमध्ये जेवढेही काही इलेक्ट्रॉन शिल्लक राहिले त्यांना म्हणतात व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किंवा मग फ्री इलेक्ट्रॉन. ॲक्च्युली फ्री तेव्हा म्हणतात जेव्हा ते एका ॲटममधून दुसऱ्या ॲटममध्ये किंवा त्या पदार्थामध्ये ते ट्रॅव्हल करत असतील, वाहत असतील, तेव्हा त्यांना फ्री म्हणतात. अदरवाईज त्यांना व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणतात जेव्हा ते शिल्लक आहे तोपर्यंत. तर इथपर्यंत आपण ॲटॉमिक थेअरी पाहिलेली आहे. आता याच्या पुढे पाहू आपण. तर याच्या पुढे काय पाहायचं आहे आपल्याला. बरं, याच्या पुढचं आता तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या. मी तुम्हाला लिहायला जागा देतो आहे, म्हणजे वेळ देतो आहे. तुम्ही व्हिडिओला शांततेत स्टॉप करून लिहू शकता. फक्त थोडंसं फास्ट फास्ट लिहायचं, म्हणजे जेणेकरून तुम्हाला जे लेक्चर्स आहे पाहण्यासाठी कमीत कमी वेळ लागेल. अदरवाईज जर तुम्ही आरामात लिहित बसले तर मग तुम्हाला 2, 2.5 आणि 3 तास लागू शकतात. त्याच्यामुळे एवढा वेळ नाही लावायचा आपल्याला. तर 15 मिनटं शिल्लक लागले पाहिजे फक्त.
ते तुम्ही आतापर्यंत काय काय लिहिलेलं आहे एकदा पाहून घ्या. तुम्ही आतापर्यंत ही डायग्राम लिहिलेली असेल, नसेल लिहिली तर हे लिहून घ्या एकदा प्रॉपरली. त्याच्यानंतर तुम्हाला हे लिहायचं आहे पूर्ण डिटेल्समध्ये, बोर्डमधली ईच अँड एव्हरी गोष्ट लिहायची आहे, तर ही लिहून घ्या, नोट डाऊन करून घ्या पटकन. केली, डन. त्याच्यानंतर तुम्ही हे डायग्राम पण काढू शकता, ॲल्युमिनियमची काढली. त्याच्यानंतर मग तुम्ही हे लिहून घ्या. आता हे ॲक्च्युली ॲल्युमिनियमच्या अगोदर लिहायला पाहिजे होतं आपण, बरं लिहून घ्या आता खाली. तर कॉपर, हे नोट मी तुम्हाला मागाशी सांगितलं होतं की नोट डाऊन नंतर करून घ्या एक सोबतच. त्याच्यानंतर मग हे लिहून घ्या फॉर्म्युला, ॲटॉमिक नंबर इज इक्वल टू नंबर ऑफ प्रोटॉन्स, आणि खाली आहे मास नंबर, नंबर ऑफ प्रोटॉन प्लस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. लिहिलं. त्याच्यानंतर हे लिहून घ्या खाली, नंबर ऑफ मॅक्झिमम इलेक्ट्रॉन्स इन ऑर्बिट, हा काढण्याचा फॉर्म्युला आहे, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स काढण्याचा फॉर्म्युला. ठीक आहे. तर इथपर्यंत तुम्ही सगळं लिहिलं असेल. तर आता काही नियम्स आहे, तर ते तुम्हाला थोडेसे लक्षात ठेवायचे आहे. ओके. तर काय नियम आहे काय नाही ते मी थेरी सांगतो तुम्हाला, लक्ष द्या आता. तर मी परत एकदा डायग्राम काढतो आहे कॉपरसाठी. ठीक आहे. कॉपरचं जसं मी जर पाहिलं तर आताच आपण याच्यामध्ये 29 जे आहे प्लस 29 प्रोटॉन आपण याच्यामध्ये काढलेले आहे. 29 प्रोटॉन, डायरेक्ट 29 प्रोटॉन दाखवतो आहे, प्लस प्लस. ठीक आहे. 29 प्रोटॉन. याच्या आतमध्येच आपण न्यूट्रॉन दाखवलेले आहे. समजा एक रेड कलरचा सिम्बॉल मी इथं काढलेला आहे न्यूट्रॉनसाठी. हे पण छोटे छोटे पार्टिकल्स आहे न्यूट्रॉन प्रोटॉन. याच्या भोवती आपण कक्षा दाखवलेल्या आहे आणि त्या कक्षेमध्ये आपण इलेक्ट्रॉन्स दाखवलेले आहेत. आता थोडीशी थेरी इथं तुम्हाला थोडीशी अजून लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे काय. तर शेवटच्या कक्षेला आपण म्हणतो संयुजा कक्षा आणि त्याच्या अगोदरच्या कक्षेला म्हणतो आपण लास्ट बट वन ऑर्बिट. तर याचे काही नियम आहेत. आता त्याचे नियम कोणकोणते आहे ते तुम्हाला पाहायचे आहे. तर फक्त मला हे डायग्राम काढू द्या एकदा. तिसरी कक्षा आणि त्याच्यानंतर मग ही चौथी कक्षा. डायग्राम हा डबल का काढला असाही प्रश्न तुमच्या डोक्यात येऊ शकते. तर मला जो आहे थोडंसं इथं आता बेसिक गोष्टी तुम्हाला दाखवायच्या होत्या. तर ही जी शेवटची कक्षा आहे हिला म्हणतो आपण संयुजा कक्षा, बरोबर. लास्ट ऑर्बिट, लास्ट ऑर्बिट. ओके. आणि याच्यामध्ये आहेत आपल्याकडे इलेक्ट्रॉन्स. पहिल्या याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स, दुसऱ्या याच्यामध्ये आपल्याकडे 8 इलेक्ट्रॉन. फास्ट काढू आपण थोडेसे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18. ठीक आहे. हे 18 इलेक्ट्रॉन आपण दुसऱ्यामध्ये दाखवले आणि एक जो इलेक्ट्रॉन आहे तो आपण इथे दाखवलेला आहे शेवटच्या कक्षेमध्ये. आणि शेवटच्या कक्षेमधला जो इलेक्ट्रॉन आहे याला आपण व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किंवा मग व्हॅलेन्स ऑर फ्री इलेक्ट्रॉन असं म्हणतो आहे. व्हॅलेन्स ऑर फ्री. पण फ्री आणि व्हॅलेन्समध्ये थोडासा फरक आहे. व्हॅलेन्स कधी आणि फ्री कधी म्हणायचं तर मी तुम्हाला सांगितलं. तर लक्ष द्या आता इथं थोडंसं काळजीपूर्वक. इलेक्ट्रॉन तर काय मॅटर आहे. तर मी तुम्हाला थोड्या वेळा अगोदर सांगितलं आहे की शेवटची जी कक्षा असते ती संयुजा कक्षा असते आणि ती कितीही नंबरची असू शकते. ते एक प्रॉपर्टी आहे इथं, तर गुणधर्म आहे. तर ते तुम्हाला नोटमधून लिहायचे आहे. नोट नंबर मी इथंच लिहितो आहे. तर नोट म्हणून पहिला पॉईंट तुम्ही हे पहिले डायग्राम काढणार आणि या डायग्रामच्या खाली नोट नंबर 1 लिहिणार. तर नोट नंबर 1 असा आहे की कोणत्याही ॲटमची जी शेवटची कक्षा असेल तिला संयुजा कक्षा म्हणतात. आणि डायरेक्ट आता हा पॉईंट लिहायचा आहे. संयुजा कक्षामध्ये मॅक्झिमम 8 इलेक्ट्रॉन असू शकतात. मी काय म्हणतो आहे लक्ष द्या. संयुजा कक्षेमध्ये मॅक्झिमम 8 इलेक्ट्रॉन असू शकतात. मी नोट लागलं तर इथं लिहितो आहे. ओके. मॅक्झिमम 8 इलेक्ट्रॉन शुड बी पॉसिबल इन लास्ट ऑर्बिट. ज्यांना इंग्लिशमध्ये लिहायचं आहे ते थोडंसं मराठी इंग्लिशमध्ये कन्वर्ट करून लिहितील. ते इन लास्ट ऑर्बिट इन, किंवा मग आता हे मराठीमध्ये लिहायचं असेल तर संयुजा एवढं लिहित बसणार नाही मी, डायरेक्ट शॉर्टकट लिहितो. संयुजा कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन पॉसिबल, 8 इलेक्ट्रॉन असू शकतात. 8 इलेक्ट्रॉन असू शकतात मी असं म्हणतो आहे, बरोबर. असतातच असं नाही म्हटलं मी. इथं मुलं कन्फ्यूज होतात. 8 इलेक्ट्रॉन असू शकतात असं बोललं म्हणजे 8 असू शकतात याचा अर्थ काय. 1 असू शकते, 2 असू शकते, 3 असू शकते, मॅक्झिमम 8. 8पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन संयुजा कक्षेमध्ये नसणार. आता तुम्ही जर लास्ट डायग्राम पाहिली
तर लास्ट डायग्राममध्ये चौथ्या नंबरची कक्षा आली आहे आपली संयुजा कक्षा. चौथ्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन असतील फॉर्म्युलानुसार जर काढले तर आपण 2n², n आहे इथं 4, 4 चूक 16 आणि 16 दोन्ही 32. तर फॉर्म्युलानुसार जर पाहिलं तर 32 इलेक्ट्रॉन असायला पाहिजे. पण मी तुम्हाला मागाशीच सांगितलं की फॉर्म्युला जो आहे तो प्रत्येक कक्षेला लागणार नाही. जर तुम्ही शेवटची कक्षा आणि शेवटच्या अगोदरच्या कक्षेचा विचार केला तर या 2 कक्षांना तो फॉर्म्युला लागत नाही. शेवटच्या कक्षेमध्ये फॉर्म्युल्यानं कितीही नंबर येऊ द्या, त्याचा नियम असा आहे की शेवटच्या कक्षेमध्ये मॅक्झिमम 8च इलेक्ट्रॉन असतील. आणि एक गोष्टही खूप महत्त्वाची आहे इथं की जेव्हा कधी कोणत्याही ॲटमच्या शेवटच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन असतील तेव्हा तो ॲटम स्टेबल असतो. जर 8 इलेक्ट्रॉन त्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये असेल तर तो ॲटम स्टेबल असतो असं म्हटल्या जाते. काय म्हणतो आहे, जसं आता आपण अभ्यास करत आहे, स्टडी करत आहे, कशासाठी, नोकरीवर लागण्यासाठी. नोकरीवर लागलो म्हणजे आपण स्टेबल झालो. तसंच हा ॲटम किंवा मग पदार्थातला म्हणजे काही ॲटम आहे 118 पैकी काहीच ॲटम असे आहे की जे स्टेबल आहे, बाकी जर सोडले आपण तर ते अनस्टेबल आहे, म्हणजे त्यांच्या शेवटच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन नाही आहे. तर प्रत्येक ॲटम काय करतो, ट्राय करतो की आपल्या शेवटच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन झाले पाहिजे. आता तो ते 8 इलेक्ट्रॉन झाले पाहिजे हे कसा ट्राय करतो, काय करतो ते पाहू आपण. पदार्थामध्ये तुम्हाला पाहिलं असेल की काही चेंजेस आपल्याला पाहायला मिळतात. तर ते चेंजेसच म्हणजे हे कारण आहे की तो शेवटच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. काही केमिकल रिॲक्शन होतात ना पदार्थामध्ये, तर ॲक्च्युली पदार्थ जो आहे त्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन मिळवण्याचा ट्राय करत असतो. जसं आता हा कॉपर आहे, तर कॉपरची संयुजा कक्षा आहे 4थ्या नंबरची आणि या कक्षेमध्ये सध्या एकच इलेक्ट्रॉन आहे. अजून किती इलेक्ट्रॉन बसू शकतात, 7 इलेक्ट्रॉन आणखी याच्यामध्ये इन्क्लूड होऊ शकतात. म्हणजे 7 आणि हा एक 8, असे 8 इलेक्ट्रॉन या कक्षेमध्ये जर आले शेवटच्या कक्षेमध्ये तर हा ॲटम झाला स्टेबल. सर ॲटम स्टेबल झाला म्हणजे याचा अर्थ काय झाला? ॲक्च्युली ॲटम स्टेबल झाला म्हणजे हा ॲटम दुसऱ्या पदार्थासोबत क्रिया करणं सोडून देणार. आता आपण काही जसं नायट्रोजन गॅस आहे, नायट्रोजन गॅस जो आहे तो उदासीन आहे, बरोबर. म्हणजे याचा अर्थ की तो स्टेबल आहे, तो दुसऱ्या गॅससोबत दुसऱ्या पदार्थासोबत जनरली क्रिया करत नाही. तर असंच तिथंही आहे की हा पदार्थ स्टेबल होऊन जाणार म्हणजे दुसऱ्या पदार्थासोबत क्रिया करणार नाही, जसं ॲसिडिक क्रिया वगैरे होतात तशी. पण सध्या हा अनस्टेबल आहे आणि हा काय ट्राय करतो की आपल्या शेवटच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन कुठून तरी आले पाहिजे. आता याची पिक्चर समजून घ्या तुम्ही, खूप मजेशीर पिक्चर आहे. जसं आता आपण पाहत आहे की सपोज आपल्याकडे आता कॉपरचा पदार्थ आहे, ओके. एक पाहून घ्या इथं, हा आपल्याकडे वायर आहे, कशाचा, कॉपर वायर. तर या कॉपर वायरच्या आतमध्ये प्रत्येक पदार्थ, प्रत्येक कण हा कशाचा बनलेला आहे, कॉपरचा बनलेला आहे, बरोबर. कॉपरचा कण असेल, हा एक कॉपरचा ॲटम आहे, दुसराही हा ॲटम आहे, तिसराही ॲटम आहे. याच्या आतमध्ये न्यूक्लियस आहे, याच्या आतमध्ये हा जो मी येलो कलरचा गोल दाखवत आहे बारीक, हा समजा न्यूक्लियस आहे. शेवटची कक्षा आहे समजा ही एक, याच्यामध्ये एक एक आपल्याकडे इलेक्ट्रॉन आहे. तर मी इथं या असा एक इलेक्ट्रॉन दाखवत आहे, बरोबर. ही एक शेवटची कक्षा दाखवली आणि त्या शेवटच्या कक्षेमध्ये मी एकच इलेक्ट्रॉन दाखवला. हा ॲटम काय म्हणतो, या बाजूच्या, आता म्हणतो म्हणजे मी स्टोरी थोडीच तुम्हाला स्टोरी टाईप सांगत आहे हे, पण ॲक्च्युली त्यांचे आपण गुणधर्म शिकत आहे. या ॲटमला याच्या शेवटच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन पाहिजे. हा बाजूच्याला म्हणतो की अरे मला माझ्याकडे एक आहे, अजून 7 इलेक्ट्रॉन मला पाहिजे. हा म्हणतो की माझ्याही जवळ एकच आहे, मलाही 7 पाहिजे. हा म्हणतो माझ्याहीकडे एकच आहे, मलाही 7 पाहिजे. कोणाजवळ 8 इलेक्ट्रॉन नाही आहे, कारण की सगळे एकसारखेच असणार. पदार्थ जर कॉपरचा आहे तर प्रत्येक कण हा कॉपरचा आहे आणि प्रत्येक कणाचं जे स्ट्रक्चर आहे ते सारखंच असेल. त्याच्यामुळे प्रत्येकाला 7-7 इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे. त्याच्यामुळे हे अनस्टेबल आहे. जर कुठून तरी त्यांना 7 इलेक्ट्रॉन मिळाले तर ते काय होऊन जातील, स्टेबल होऊन जातील, बरोबर. तर तुम्हाला स्टेबल आणि अनस्टेबलची कंडिशन समजून घ्यायची. आता नियम नंबर 1 की शेवटच्या कक्षेमध्ये मॅक्झिमम 8 इलेक्ट्रॉन असू शकतात. नियम नंबर 2, ठीक आहे, दुसरा नंबरचा नियम तुम्हाला पाहायचा आहे की संयुजा कक्षेच्या अगोदरची जी कक्षा असते, लक्ष द्या, संयुजा कक्षेच्या अगोदरच्या कक्षेमध्ये, संयुजा कक्षेच्या अगोदरच्या कक्षेमध्ये, लास्ट बट वन ऑर्बिट म्हणतो आपण त्याला, इन लास्ट बट वन ऑर्बिट मॅक्झिमम 18 इलेक्ट्रॉन कॅन बी पॉसिबल. तर संयुजा कक्षेच्या अगोदरच्या कक्षेमध्ये, अगोदरच्या कक्षेमध्ये 18 इलेक्ट्रॉन असू शकतात. आता इथं पोरं कन्फ्यूज होतात. मी म्हणतो 18 इलेक्ट्रॉन असू शकतात, ते म्हणतात 18 इलेक्ट्रॉन असतात.
अरे बाबा मी 18 इलेक्ट्रॉन असतात असं नाही म्हणत आहे. तुमचे डाऊट्स येतात नंतर मग की सर 18 इलेक्ट्रॉन असतात असं म्हणायचं आहे का तुम्हाला? 18 इलेक्ट्रॉन असू शकतात, कॅन बी पॉसिबल. म्हणजे 1 इलेक्ट्रॉन, 2 इलेक्ट्रॉन, 3 इलेक्ट्रॉन असे. समजा फॉर एक्झाम्पल आता 2 कक्षा आहेत आपल्याकडे. ही आहे 5व्या नंबरची कक्षा आणि ही आहे समजा 6व्या नंबरची कक्षा. n = 5, n = 6. याचा मॅक्झिमम नंबर किती आहे तुम्हाला माहीत आहे. n म्हणजे मॅक्झिमम इलेक्ट्रॉन. 6 6 36, 36 दुनी 72, 72 इलेक्ट्रॉन याच्यामध्ये आहे. 5 5 25 आणि 25 दुनी 50, 50 इलेक्ट्रॉन याच्यामध्ये येऊ शकतात. 5व्या कक्षेमध्ये 50 इलेक्ट्रॉन आणि 6व्या कक्षेमध्ये 72 इलेक्ट्रॉन. पण ही जर लास्ट ऑर्बिट असेल, ही जर लास्ट ऑर्बिट असेल तर ही आहे लास्ट बट वन ऑर्बिट. लास्ट आहे बट वन आहे, म्हणजे शेवटून दुसऱ्या नंबरची आहे. लास्ट बट वन म्हणतात हिला, बट सेकंड नाही, लास्ट बट वन ऑर्बिट. तर या ऑर्बिटमध्ये ही जी ऑर्बिट आहे याच्यामध्ये मॅक्झिमम 18 इलेक्ट्रॉन पॉसिबल, म्हणजे 18 इलेक्ट्रॉनपर्यंत असू शकतात. आणि लास्टमध्ये किती आहे? मॅक्झिमम 8 इलेक्ट्रॉन पॉसिबल. तर याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉनपर्यंत किती असू शकतात? 1 2 3 4 5 6 7 8पर्यंत कितीही असू शकतात. 8पेक्षा 8 जर असले तर स्टेबल आहे, पण 7 असला तरी तो स्टेबल नाही आहे. सर करून घ्या ना ॲडजस्ट, 1 असतं कमी आहे, होणार नाही, जमणारच नाही. याच्यामध्ये 18 असू शकतात. पॉसिबल शब्द लिहिलेला आहे, म्हणजे 1 असू शकते, 2 असू शकते, 3 असू शकते, पण 18पेक्षा जास्त नाही. काऊन सर? याचा नंबर तर 50 आहे, म्हणजे याची कक्षा 5 नंबरची आहे, कक्षा 5 नंबरची असते असं आहे. आणि याचा तर कॅपॅसिटी 50 येते. 50 इलेक्ट्रॉन याच्यामध्ये असायला पाहिजे, याच्यामध्ये 72 असायला पाहिजे. मी आताच तुम्हाला 2 नियम सांगतो की इथं फॉर्म्युला लागू होत नाही. शेवटची कक्षा आहे ना, मग 8च इलेक्ट्रॉन. आणि शेवटच्या अगोदरच्या कक्षेमध्ये सुद्धा फॉर्म्युला लागू होत नाही. या कक्षेमध्ये सुद्धा 18पर्यंत इलेक्ट्रॉन असू शकतात. 18 नाही, 18पर्यंत असू शकतात. मग 1 असेल, 2 असेल, 3 असेल, 4 असेल, 5 असेल, 6 8 10 12 15 जे काही असेल ते 18 किंवा मग 18पेक्षा कमी असतील. तर हे 2 नियम इथं महत्त्वाचे आहे. आणि जेव्हा शेवटच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन असतील तेव्हा तो ॲटम स्टेबल असतो. एक नोट तुम्ही 3ऱ्या नंबरची स्वतःच लिहून टाका. जेव्हा शेवटच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन असते तेव्हा तो पदार्थ स्टेबल असतो, म्हणजे तो अक्रियाशील असतो, असं तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे. तर आता असा प्रत्येक ॲटम जो आहे तो ट्राय करत असतो की आपल्या शेवटच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन आले पाहिजे. आणि तो आजूबाजूच्याला म्हणत असतो की दे रे बा, पण प्रत्येक म्हणतो की आमच्याजवळही तशीच कंडिशन आहे. बरोबर. आता याच्यामध्ये अजून थोडीशी स्टोरी बाकी आहे, पण त्याच्या अगोदर मला तुम्हाला काही डेटा लिहून द्यायचा आहे, तर ते गोष्ट लक्षात द्या. आता इथं आपण या डायग्रामवर परत आलेलो आहोत. ह्या कॉपरचाच ॲटम आहे हा, कॉपर 29. तर इथं जे शेवटची कक्षा आहे 4थ्या नंबरची, या 4थ्या कक्षेमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे. आणि एकाच इलेक्ट्रॉनला आपण इथं व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किंवा फ्री इलेक्ट्रॉन असं म्हणतो आहे. आता पदार्थामध्ये काही फक्त हाच एक ॲटम आहे का? नाही, अशासारखे अब्जावधी लाखो असं म्हटलं जाते. सुबोधमध्ये असं म्हटलेलं आहे. पहा, अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला, हे जेवढेही लेक्चर्स आहे याच्यामध्ये तुमचं सुबोध तर कवर होईलच, पण सुबोध बरोबर इतर तुमचे 4-5 पुस्तकंही कवर होतील. म्हणजे तुम्हाला असं नाही की फक्त मी सुबोधमधूनच शिकवणार आहे. तो भ्रम जर तुमचा असेल तर काढून टाका, नाही तर तुम्हाला असं वाटेल की हे सुबोधमध्ये स्टार्टिंगला आहे तर म्हणून मास्तर सुबोधमधलंच शिकवते, अदरवाईज नाही. तसं नाही आहे. तुम्हाला खरंच G9 बॅच लावायची असेल तर तुम्ही पूर्ण हे लेक्चर्स पहा, तुम्हाला कळेलच की काय काय आहे. तर तुम्हाला पुढे पुढे आणखी काही खूप साऱ्या गोष्टी शिकायला भेटणार आहे. तर इथे आपण फक्त सुबोधमधलंच नाही तर इवन पॉलिटेक्निक लेवलला पण शिकणार आहे. तर हे फक्त जस्ट स्टार्टिंग आहे. मग तुम्ही ते पॉली करा की इंजिनिअरिंग करा की ITI करा, स्टार्टिंग इथूनच आहे. तर हे आपल्याला कवर करावंच लागेल. त्याच्यामुळे हा सुबोधसारखा मॅचिंग पार्ट्स तुम्हाला दिसतो आहे. तर लक्ष द्या, इथं आपण पॉईंटवर येऊ. इथं तर ही जी शेवटची कक्षा आहे हिला म्हणतो आपण व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किंवा फ्री इलेक्ट्रॉन. तर हा जो याला फ्री म्हणण्याचं कारण काय आहे? ॲक्च्युली याला फ्री म्हणण्याचं कारण असं की हा जो इलेक्ट्रॉन आहे हा ट्रॅव्हल करू शकतो. म्हणजे हा इलेक्ट्रॉन निघून इकडे ट्रॅव्हल करू शकतो. ट्रॅव्हल, ओके, म्हणजे हा भटकू शकतो इकडे तिकडे. इलेक्ट्रॉन जो इलेक्ट्रॉन आहे हा निघू शकतो आणि तिथून एका ॲटममधून दुसऱ्या ॲटममध्ये, दुसऱ्या ॲटममधून तिसऱ्या ॲटममध्ये ट्रॅव्हल करू शकतो. सर इलेक्ट्रॉन्सच वाहू शकतात काय? हो, इलेक्ट्रॉन्सच वाहू शकतात. आणि तेच इलेक्ट्रॉन वाहू शकतात जे शेवटच्या कक्षेमध्ये आहे.
लक्षात द्या मी काय म्हणतो आहे. इलेक्ट्रॉनचं वहन होणार, ॲटम टू ॲटम किंवा पदार्थामध्ये इलेक्ट्रॉनचं वहन होणार हे खूप महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. फोकस करा इथं. पदार्थामध्ये जे ॲटम असतात त्या ॲटममधल्या फक्त इलेक्ट्रॉनचंच वहन होणार आणि त्याच इलेक्ट्रॉनचं वहन होणार जे फक्त आणि फक्त शेवटच्या कक्षेमध्ये आहे. जशी ही संयुजा कक्षा, या संयुजा कक्षेमधला जो एक इलेक्ट्रॉन आहे त्याचंच वहन एका ॲटममधून दुसऱ्यामध्ये, दुसऱ्यामधून तिसऱ्यामध्ये होणार. सर हे बाकीचे इलेक्ट्रॉन नाही वाहणार का? नाही, बाकीचे इलेक्ट्रॉन पण वाहत नाही आणि त्याच्यासोबत हे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनसुद्धा वाहत नाही. जर हे सगळेच वाहले तर तो पदार्थच गायब होऊन जाणार. त्याच्यामुळे कधीही लक्ष द्या, प्रोटॉन न्यूट्रॉनसुद्धा वाहत नाही आणि ते न वाहण्याचं कारण म्हणजे ते एक तर न्यूक्लियसच्या आतमध्ये आहे. दुसरी गोष्ट की जे प्रोटॉन आहे, प्रोटॉन जे आहे ते आकाराने लहान आहेत इलेक्ट्रॉनपेक्षा. प्रोटॉन हे आकाराने इलेक्ट्रॉनपेक्षा लहान आहे. पण लक्ष द्या इकडे, आता खूप महत्त्वाची गोष्ट आपण शिकत आहे. इथे परत या आता आणि इथं पहा, मी लिहितो आहे इथं प्रोटॉन आणि इथं लिहितो आहे इलेक्ट्रॉन. तर जे प्रोटॉन आहे ते आकाराने लहान आहेत, आकाराने लहान आहेत प्रोटॉन, आणि जे इलेक्ट्रॉन आहे ते आकाराने मोठे आहे. बरोबर. थोडासा हा गोला आपण काढलेला आहे इथं. ओके हां. तर आता तुम्ही थर्माकोलचा बॉल पाहिला असेल, ठीक आहे. समजा हा मानून घ्या की थर्माकोलचा बॉल आहे, आकाराने मोठा दिसतो पण हलका असेल वजनाने. हा आकाराने लहान आहे पण छर्रा जसं तुम्ही पाहिला असेल, जसं छर्रा लहान असतो पण जड असतो थर्माकोलपेक्षा, तसा हा. तर हा जो आहे आकाराने लहान आहे, आकाराने लहान. आणि हा जो आहे आकाराने हलका, लहान नाही, आकार हा बरोबर आहे, आकाराने लहान. आणि हा जो आहे हा आकाराने मोठा आहे. पण मग असं नाही आहे की हा मोठा आहे तर वजनाने मोठा असेल. हा जो आहे वजनाने हलका आहे, दिमागाने हलका आहे, वजनाने हलका. ठीक आहे. हा जो आहे वजनाने जड आहे, वजनाचे झालं इथं, वजनाने पाहिजे होतं, एक सेकंद, वजनाने हलका. ठीक आहे, हलका. आणि हा जो आहे हा वजनाने जड आहे. ठीक आहे. किती जड आहे तर महत्त्वाची गोष्ट आहे, पाहून घ्या. हा याच्यापेक्षा 1840 पट किंवा 1867 पट. एक पुस्तक 1840 लिहिते तर दुसरं पुस्तक 1837 लिहिते. सर आम्ही कोणतं समजून घ्यायचं? तुम्ही दोन्ही आकडे लक्षात ठेवा, दोन्ही आकड्यामध्ये काही फरक नाही आहे खूप जास्त. 1837 ही बरोबर आहे, 1840 ही बरोबर आहे. दोनपैकी ऑप्शनमध्ये एकच येणार, कधीही दोन येणार नाही. जर दोन आले तर ऑप्शनच चुकीचे आहे असं समजून घ्या तुम्ही. ठीक आहे. तर तुम्ही अशा केसमध्ये 1840ला प्रायोरिटी द्यायची. ठीक आहे. जास्त पुस्तक 1840 भेटतात पण येणारच नाही, 1840 येणार किंवा मग 1840 किंवा 1837 पटीने प्रोटॉन जड आहेत. प्रोटॉन जड आहे, हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कोणापेक्षा जड आहे प्रोटॉन? इलेक्ट्रॉनपेक्षा. ॲरो पाहून घ्या कोणाकडे आहे, ॲरो प्रोटॉनकडे आहे. तर प्रोटॉन 1840 किंवा 1837 पटीने प्रोटॉनपेक्षा जड आहे. इवन आपल्याला एवढा स्टडी करावा लागतो किंवा मग एवढा स्टडी आपल्याला डीपमध्ये विचारू शकते एक्झाममध्ये की प्रोटॉनचं वजन किती आहे, प्रोटॉनवर एक्झॅक्टली चार्ज किती असतो, हे सुद्धा प्रोटॉनचं वजन, न्यूट्रॉनचं वजन, इलेक्ट्रॉनचं वजन म्हणजे ज्याला आपण मास म्हणतो, ते सुद्धा आपल्याला पेपरमध्ये विचारल्या जाते. तर तेही लिहून घेऊ आपण, लिहायचंच आहे आपल्याला. लिहून देतो मी तुम्हाला. हा जो एक टेबल इथं लिहून देतो आहे, हा टेबल तुम्हाला डायरेक्टली पाठ करावा लागेल. ते मग तुम्ही असो की मी असो, याच्यात काही दयामाया नाही आहे. ठीक आहे. इथं लिहितो आहे पॅरामीटर्स, तुम्ही असो मी असो आपल्याला पाठच करावं लागेल. इथं मास म्हणजे वजन, आणि इथं लिहितो आहे चार्ज म्हणजे मराठीमध्ये जर पाहिलं तर आपण याला भार असं म्हणतो. जे जे शब्द मला माहीत आहेत मराठीतले ते मी तुम्हाला लिहून देणार. ठीक आहे. तर याच्यामध्ये पाहून घ्या आता हे काय मॅटर आहे ते पिक्चर. टेबल इम्पॉर्टंट आहे. इथं आपल्याला 3 गोष्टी पाहायच्या आहे म्हणून इथं सिरियल नंबर लिहिला मी, 1, 2 आणि 3. ठीक आहे. तर इथं लिहितो आहे प्रोटॉन, पॅरामीटर्स प्रोटॉन, दुसरं लिहितो आहे न्यूट्रॉन आणि तिसरं लिहितो आहे इलेक्ट्रॉन. ठीक आहे. तर आपल्याला तिघांचे प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉनचं मास आणि चार्ज लिहायचं आहे. टेबल इम्पॉर्टंट आहे, पाठ करावा लागेल. तर लक्ष द्या, प्रोटॉनचे जे वजन आहे ते आहे 1.672 × 10⁻⁻27 kg.
-27 kg आहे, म्हणजे पॉवर 10⁻⁻27 आहे, याचा अर्थ हा नंबर खूप लहान आहे. आता इथं थोडंसं बेसिक समजून घेणं गरजेचं आहे तुम्हाला. बेसिक असं आहे तर तुम्हाला सांगून देतो. दोन नंबर आहे आपल्याकडे, 10⁻³ आणि 10⁻⁻3. 10⁻6 आणि 10⁻⁻6 असे हे दोन काही नंबर्स लिहिलेले आहेत मी इथं. दोन प्लस पॉवर आहे, दोन मायनस पॉवर आहे, बाकी नंबर सारखे आहे. 10⁻3 आहे, याचा अर्थ इथं एकावर 3 झिरो आहे. आणि 10⁻6 आहे, याचा अर्थ एकावर 6 झिरो आहे. 3 आणि 3 6 झिरो. हे जे आहे 10⁻⁻3 याचा अर्थ आहे इथं पा +3 आहे तर सरळ झिरो लिहिले आपण उजवीकडे, पण -3 आहे तर 3च झिरो लिहावं लागेल, पण डावीकडे लिहावं लागेल. आणि पहिल्या झिरोनंतर पॉईंट द्यावं लागेल, 0.001. -10 आहे, -6 आहे, त्याचा अर्थ 1 आणि एकावर 6 झिरो, पण डावीकडे 3 1 2 3 आणि इथं पॉईंट. ठीक आहे. हा जेवढा पॉवर मायनसमध्ये मोठा असेल तेवढा तो नंबर सर्वात लहान असेल. जेवढा मोठा पॉवर हा सर्वात लहान आहे, सर्वात लहान, त्याच्यापेक्षा मोठा, बरं, त्याच्यापेक्षा मोठा आणि त्याच्यापेक्षा मोठा, असं ते चालत असते. म्हणून पॉवर प्लसमध्ये आहे तर खूप मोठा नंबर आहे, आणि पॉवर मायनसमध्ये आहे आणि जर खूपच मोठी पॉवर असेल तर तो नंबर तेवढा लहान आहे. हे बेसिक मी तुम्हाला अजून नंतरही समजून सांगणार आहे, जेव्हा ॲम्पियर, मिली ॲम्पियर, किलो ॲम्पियर वगैरे, ओहोम, किलो ओहोम, मेगा ओहोम वगैरे कन्वर्शन करणार तेव्हा. जनरली आपण याला किलो म्हणतो, याला मेगा म्हणतो, ठीक आहे, याला मिली म्हणतो आपण, आणि याला मायक्रो म्हणतो. ठीक आहे. तर हे जे आहे 10⁻6 म्हणजे मायक्रो, 10⁻3 म्हणजे मिली, 10⁻3 म्हणजे किलो आणि 10⁻6 म्हणजे मेगा. हे नंतर पाहणारच आहे आपण, सध्या फक्त जस्ट रफमध्ये सांगितलं तुम्हाला. म्हणून इथं जे पॉवर आहे 10⁻⁻27 आहे, याचा अर्थ 10⁻⁻27 म्हणजे एकावर 27 झिरो, असे 27 कुठं डावीकडे, आणि ते पहिल्या झिरोनंतर मग एक पॉईंट. म्हणजे हा नंबर खूप लहान आहे, आणि तोही के जीमध्ये आहेच. नाही तर मग तुम्ही कन्फ्यूज व्हाल इथं की के जीमध्ये आहे म्हणजे खूपच मोठा भार असेल याचा, म्हणजे उचलला जाणार नाही. मी तुम्हाला सांगितलं होतं की एका टाचणीच्या टोकावर अब्जावधी ॲटम असू शकतात. एका टाचणीच्या टोकावर, असं सोबतमध्ये लिहिलेलं आहे आणि ते बरोबरही आहे, अब्जावधी, बिलियन्स ऑफ ट्रान्झिस्टर असू शकतात एका टाचणीच्या टोकावर. तर विचार करा याचा आकार किती लहान असेल, त्यातही याचं वजन किती लहान असेल. पण त्याचं युनिट आहे के जी. के जीला घाबरायचं नाही. न्यूट्रॉनचं जे वजन आहे ते इक्विव्हॅलंट टू प्रोटॉन आहे, म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचं वजन हे सारखंच आहे. आता मी इथंच लिहिताना P = N नाही लिहिलं, डायरेक्ट P बरोबर N नाही लिहिलं. मी थोडंसं साईन काढताना असे दोन रेषा थोड्याशा तिरप्या काढलेल्या आहे. बेसिक गोष्टी सांगतो तुम्हाला, कारण की माझी शिकवण्याची पद्धतच तशी आहे की एकदम बेसिकपासून, की एक गोष्ट माहीत नसेल तर ती क्लिअर झाली पाहिजे. हे जे आहे बरोबर, हे जे चिन्ह आहे हे आहे ॲप्रॉक्झिमेशन. हे इक्वल आहे, डायरेक्ट समान आहे, हे म्हणते इक्वल आहे, एक्झॅक्ट काहीच फरक नाही आहे. आणि हे जे आहे हे म्हणते ॲप्रॉक्झिमेशन. ॲप्रॉक्झिमेशन म्हणजे जवळपास सारखं आहे, जवळपास सारखं आहे. रफ करून टाकतो, हे लिहिलं की पटकन रफ करणार. तुम्हाला लिहायचं असेल तुम्ही व्हिडिओला स्टॉप करून लिहू शकता. तर याचं जे वजन आहे ॲक्च्युली ते आहे तसं तर सारखंच म्हटलं जाते, पण 1.675 × 10⁻⁻27 kg. तुम्ही पाहून घ्या, इथेही 1.67 आहे, इथेही 1.67 आहे, फक्त इथं 2 आहे, इथं 5 आहे. ते काही खूप मॅटर करत नाही, त्याच्यामुळे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचं वजन सारखंच असते. त्याच्यानंतर आहे इलेक्ट्रॉनचं वजन. तर इलेक्ट्रॉनचं वजन आहे 9.10. कोणत्या पुस्तकात 9.10 आहे तर कोणत्या पुस्तकात 9.11 आहे, जे बरोबर आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट की ज्या तुम्हाला नोट्स थेरीच्या प्रोव्हाइड केलेल्या आहे त्या कोणत्या तरी स्टुडंटच्या आहे, ओल्ड स्टुडंटच्या, त्याच्यामध्ये हा टेबल थोडा वेगळा लिहिलेला आहे, म्हणजे ते वेगळ्याच व्हॅल्यूज आहे. तर त्या तुम्ही व्हॅल्यूज रेफर करायच्या नाही. ज्या व्हॅल्यू मी इथं लिहून देतो आहे त्याच व्हॅल्यू तुम्ही रेफर करायच्या. ठीक आहे. तर 9.10 गुणेला 10⁻⁻31 kg. ठीक आहे. आता तुम्ही याची पॉवर पहा, प्रोटॉनची -27 आहे आणि याची पॉवर पहा -31 आहे. तुम्हाला दोघांमध्ये जर विचारलं की का रे कोण वजनाने जड आहे, तर तुम्ही काय म्हणसान? इलेक्ट्रॉन, कारण की याची पॉवर -31 आहे. नाही, आताच तुम्हाला थोड्या वेळा अगोदर सांगितले की जेवढी मायनसमध्ये पॉवर मोठी तेवढा तो नंबर लहान. इथे -31 आहे म्हणजे हा लहान आहे, इथं -27 आहे म्हणजे हा त्याच्यापेक्षा इलेक्ट्रॉनपेक्षा जड आहे प्रोटॉन, असं म्हणायचं आहे. तर हे झालं यांचं मास. आता यांच्यावर चार्ज किती असतो तर पहा, हा प्रोटॉन आहे ना, तर प्रोटॉनवर पॉझिटिव्ह चार्ज म्हणून इथे येणार +1 पॉईंट, इथं 672 आहे, इथं 602 × 10⁻⁻19 कुलाम. जो चार्ज आहे तो आपण कुलाममध्ये मोजतो आणि इथं जो C लिहिलेला आहे तो कुलामचा आहे. त्याच्यामुळे आता चार्ज काय आहे,
कसा काय कुलाममध्ये असतो ते सगळं आपण पुढे पुढे पाहणारच आहे. तर 1+1 पॉझिटिव्ह लिहिलेला आहे कारण पॉझिटिव्ह चार्ज असतो म्हणून 1.602 इंटू 10⁻19 कुलाम. आता इथं बाय 1 गेट 1ची ऑफर आहे. बरं, हे तर माहीतच आहे तुम्हाला की न्यूट्रॉनवर कोणताही चार्ज नसतो, याच्यावर नो चार्ज. इलेक्ट्रॉनवर सेम एक्झॅक्टली चार्ज असतो प्रोटॉनसारखा. जेवढा प्रोटॉनवर चार्ज असतो एक्झॅक्टली तेवढा चार्ज असतो इलेक्ट्रॉनवर. त्याच्यामुळे इथं प्लस आहे तर इथं मायनस आहे, बाकी नंबर सेम राहणार. 1.602 इंटू 10⁻19 कुलाम. तर हा जो टेबल आहे हा इम्पॉर्टंट आहे. पेपरमध्ये एक्झॅक्टली याच्यावरच्या व्हॅल्यूज आपल्याला विचारलेला आहे की इलेक्ट्रॉनचं वजन किती असते, म्हणजे मास किती असतो, किंवा मग प्रोटॉन्सवर चार्ज किती असतो, किंवा इलेक्ट्रॉनवर चार्ज किती असतो. जर असं विचारलं तर पॉवर पाहून घ्या. इथं -19 आहे, इथं -31, इथं -27. हा टेबल तुम्ही असो की मी असो आपल्या सर्वांना पाठ करावा लागेल. ह्याच्यात काही अशी कोणती खास ट्रिक नाही आहे. अदरवाईज तुम्ही त्याला ट्रिकवरून बनवू शकतात. हां, लेक्चरमध्ये जिथं जिथं काही ट्रिक्स असतात पाठ करण्यासाठी त्या ट्रिक्ससुद्धा तुम्हाला सांगितलेल्या आहे, पण जिथं आहेत तिथंच. इथं काही ट्रिक नाही आहे म्हणून इथं सध्या काही सांगणार नाही, पण जसं जसं पुढे जाऊ आपण तसं तसं तुम्हाला ट्रिकसुद्धा पाहायला भेटणार. तर इथं मी लिहिलेलं आहे कोणावरचा किती चार्ज असतो तर, आणि इथं हेही लिहिलेलं आहे की आकाराने कोण कसं असते आणि वजनाने कोण कसं असते. वजनाने प्रोटॉन जड आहे पण आकाराने लहान आहे, आणि हा आकाराने मोठा असून हलका आहे. 1840 पटीनं किंवा 1837 पटीनं प्रोटॉन जड आहे. कोणापेक्षा? इलेक्ट्रॉनपेक्षा. ठीक आहे. तर आपण कुठं होतो? आपण होतो मागं प्रोटॉनच्या या कक्षेमध्ये इथे. ठीक आहे. एक सेकंद, थोडंसं पाणी पितो आहे. तर आता आपल्याला पुढे काय पाहायचं आहे, तर आपण शिकत होतो त्या इलेक्ट्रॉन्सवर, फ्री इलेक्ट्रॉनवर. तर मी तुम्हाला म्हटलं होतं की चौथी नोट, 3 नोट झाल्या, चौथी नोट तुम्ही हे लिहून घ्या की फक्त शेवटच्या कक्षामधल्याच इलेक्ट्रॉनचं वहन होऊ शकते. म्हणूनच त्याला फ्री किंवा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असं म्हणतात. ॲक्च्युली फ्री शब्द तेव्हा म्हणतात जेव्हा ते एका ॲटममधून दुसऱ्या ॲटममध्ये किंवा त्या पदार्थामध्ये ट्रॅव्हल करत असतील, वाहत असतील. तर या शेवटच्या कक्षामधल्याच इलेक्ट्रॉनचं वहन होते, आणि जेव्हा वहन होईल तेव्हा मी याला काय म्हणणार? आता हा झाला फ्री. इथं आहे तर याला व्हॅलेन्स म्हणणार, आणि इथं आहे तर त्याला मग मी फ्री इलेक्ट्रॉन म्हणणार. तो हवेत आला आता, म्हणजे तो त्या पदार्थामध्ये आहे तर त्यावर ट्रॅव्हल करून आला, तर त्याला मी फ्री इलेक्ट्रॉन असं म्हणणार. समजलं इथपर्यंत? तर लक्ष द्या आता की काय असतं ना, आता थोडंसं एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे. तर मी तुम्हाला थोड्या वेळा अगोदर सांगितलं होतं की जे शेवटची कक्षा असते त्या शेवटच्या कक्षेमध्ये मॅक्झिमम 8 इलेक्ट्रॉन असू शकतात. त्याच्या अगोदरच्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त 18 इलेक्ट्रॉन असू शकतात. आणि जर शेवटच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन आले तर तो ॲटम असतो स्टेबल. ॲटम स्टेबल झाला याचा अर्थ तो अक्रियाशील झाला, म्हणजे दुसऱ्या पदार्थासोबत क्रिया करणं बंद देतो करून. ठीक आहे. तर आता हा सध्या कॉपर आहे, आणि या कॉपरच्या शेवटच्या कक्षेमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे. याला जर स्टेबल व्हायचं असेल, या कॉपरला जर स्टेबल व्हायचं असेल तर याला अजून 7 इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे. आता अजून 7 इलेक्ट्रॉन पाहिजे आहे, अजून 7 इलेक्ट्रॉन पाहिजे. आता 7 इलेक्ट्रॉन मिळवणार कुठून? जर आपण पदार्थ पाहिला तर प्रत्येकाजवळ एकच इलेक्ट्रॉन आहे. जसा हा कॉपर आहे, तो म्हणतो माझ्या इकडे एकच इलेक्ट्रॉन आहे, तो म्हणतो माझ्या इकडे एकच इलेक्ट्रॉन आहे, हा म्हणतो माझ्या इकडे एकच इलेक्ट्रॉन आहे, आणि सगळ्यांकडे एकच इलेक्ट्रॉन आहे. प्रत्येकाला 7-7 इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे. आता अशा केसमध्ये पहा काय होते, तर तुम्हाला समजून घ्यायचं आहे व्यवस्थित. इथे एक गोष्ट काय आहे ना, आता एक थोडीशी स्टोरी ऐका अगोदर, आणि मग नंतर हा कन्सेप्ट समजून घ्या. एक उदाहरण आहे, जे उदाहरण कॉमन आहे 5 वर्षापासून. उदाहरणामध्ये काही बदल नाही आहे. जे उदाहरण आजपर्यंत ऑफलाईनवाल्या विद्यार्थ्यांना सांगितलं तेच तुम्हालाही सांगून राहिलेलो आहो, फक्त आता त्याची अमाऊंट बदलली. सपोज आता आपल्याला रिचार्ज करायचं आहे, आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये रिचार्ज करायचं आहे. आता सध्या तर रिचार्जची अमाऊंट अशा 499 अशा असतात, पण आधी रिचार्जची अमाऊंट तुम्ही पाहिली असेल, ₹1 जास्त राहायचा. बरोबर. समजा आता आपल्याला रिचार्ज करायचा ₹501. सपोज ₹501 रिचार्ज करायचा आहे. आपल्या खिशात ₹1 आहे, आपल्या खिशात ₹1 आहे. तर आपल्याला आवश्यकता किती रुपयाची आहे? ₹500. आता आपल्याला ₹500 कोणाला तरी मागावेच लागतील. आपल्याजवळ तर नाही आहे ना, आपल्याला फक्त रिचार्जच करायचा आहे, बस, बाकी दुसरं काहीच काम नाही करायचं आहे. तर ₹500 होऊ शकते आपण एकाला मागू, किंवा 5 जणांना मागू, किंवा 10 जणांना मागू, आणि असा चंदा जमा करून आपण ₹500 एकत्र करूही. पण ते ₹500 मिळवणं आपल्यासाठी खूप डिफिकल्ट टास्क आहे. मानून घ्या थोड्या वेळपर्यंत, सध्याला गरीब आहे आपण. तर ₹500 हा अमाऊंट आपल्यासाठी खूप मोठा आहे.
बरोबर. तर डिफिकल्ट आहे 500 रुपये मिळवणे. अशा वेळेस आपण काय विचार करू, की जर समजा कोणी आपल्याला 500 रुपये देत नसेलच, मागितलेही आपण आणि कोणी देऊन नाही राहिलं, प्रत्येक जण म्हणते की माझ्याकडेही एक एकच रुपया आहे, अशा केसमध्ये आपण असं म्हणू, असं विचार करू की हा काही आता 1 रुपया आपल्या कामाचा नाही, कारण त्या 1 रुपयात चॉकलेटही भेटत नाही. मग आपण एक काम करू की हा 1 रुपया आपण दुसऱ्याला देऊन देऊ. एखादा समजा कोणी मागणारा आपल्याला भेटला तर आपण त्याला देऊन देऊ, पण तोही तेव्हाच तुम्ही त्याला 1 रुपया देणार जेव्हा तो तुम्हाला फोर्स लावणार, किंवा काय म्हणजे दे रे बा 1 रुपया काहीतरी, ठीक आहे मी तुला हे देतो, असं काहीतरी जेव्हा तो आमिष देणार तरच आपण त्याला 1 रुपया देणार. तसं आपण 1 रुपया सोडत नाही आपल्या जवळचा, हे तर माहीतच आहे तुम्हाला. तर तसं इथंही आहे. तर तो 1 रुपया काही आपल्या कामाचा नाही, अशा वेळेस तो 1 रुपया आपण दुसऱ्याला देण्याचा ठरवू, म्हणजे आपण झालो या केसमध्ये डोनर. एक्झॅक्टली क्लिअर. आता एक दुसरी स्थिती आपण इथं इमॅजिन करू. दुसरी स्थिती अशी आहे आपल्याकडे, की समजा आता आपल्याकडे 500 रुपये आहे. इमॅजिन करा की आपल्याकडे सपोज 500 रुपये आहे. आताही आपल्याला 501 रुपयाचाच रिचार्ज करायचा आहे. आता 500 रुपये आपल्याजवळ, आपल्याला फक्त किती रुपये पाहिजे, 1 रुपया. आपण जस्ट आपल्याला मित्राला म्हटलं की अरे 1 रुपया आहे का तुझ्याकडे, तो 10ची नोट मोडून आपल्याला 1 रुपया देईल किंवा 10ही रुपये देऊन देईल, घे जा ऐश कर खुश राहा. बरोबर. 1 रुपया म्हणजे अमाऊंट खूप मॅटर करते. काय 1च रुपया मागून राहिला ना, कधीतरी याच्या कामात येऊन जाऊ, तर 1 रुपया तो खुशी खुशी देते. नसला इथं मागून देईन कोणाला, पण 1 रुपया तो तुम्हाला देऊन देईल. बरोबर. म्हणजे अमाऊंट खूप मॅटर करते, कारण की तुम्ही 1 रुपया मागून राहिलं तर खूप सोपं काम आहे. अशा केसमध्ये तुम्ही स्वतःजवळचे 500 रुपये दुसऱ्याला नाही देणार, तुम्ही 1 रुपया घेण्याच्या चक्करमध्ये राहणार कोणाकडून तरी. म्हणजे तुम्ही या केसमध्ये ॲक्सेप्टर बनणार, की 1 रुपया घेणारे बनणार, ॲक्सेप्ट करणार, तुम्ही घेणारे बनणार. असंच इथंही सुद्धा आहे ॲटमच्या नेचरमध्ये. तर थोडक्यात समजून घ्या की आता हा ॲटम आहे, याच्या शेवटच्या कक्षेमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे आणि याला अजून 7 इलेक्ट्रॉन पाहिजे. तर जे 7 इलेक्ट्रॉन आहे ना, हा नंबर याच्यासाठी खूप मोठा आहे. 7 इलेक्ट्रॉन जेव्हा याच्या शेवटच्या कक्षेमध्ये येतील तेव्हा हा स्टेबल होईल, आणि 7 इलेक्ट्रॉन याच्या शेवटच्या कक्षेमध्ये येणं ते काही पॉसिबल गोष्ट नाही आहे, कारण की प्रत्येकाजवळ एक एकच आहे. म्हणून मग प्रत्येक ॲटम, त्या पदार्थामधला प्रत्येक ॲटम डिसाईड काय करतो की आता आपल्याला दुसरा तर कोणी इलेक्ट्रॉन देऊ शकत नाही, कारण प्रत्येकाजवळ एक एकच आहे. तर आपण एक काम करू, प्रत्येकजण डिसाईड करते की आपल्याजवळचा 1 इलेक्ट्रॉन आपण दुसऱ्याला देऊन द्यायचा, आणि आपण बनणार डोनर. आणि तो जो कटकट आहे की एवढे 7 इलेक्ट्रॉन घ्या स्टेबल व्हा, तो प्रॉब्लेमच आपण सॉल्व करून टाकू. जसं आता इथं आपल्याकडे दिसते आहे, हा वायर आहे आपल्याकडे. तर हा जो 1 इलेक्ट्रॉन आहे, इथे जो 1 इलेक्ट्रॉन आहे हा तो दुसऱ्याला देतो, दुसरा अजून दुसऱ्याला देतो, अजून हा दुसऱ्याला देतो. अशा प्रकारे सर कोणाजवळ 7 नाही होत का, असे वेगवेगळे झाले तर नाही होत 7, प्रत्येकजण देतोच, त्याच्यामुळे प्रत्येकाचं नेचर सारखंच आहे. तर हा इलेक्ट्रॉन दुसऱ्याला तेव्हाच देणार पदार्थामध्ये. आता पाहून घ्या, ही कॉपरची वायर आहे आणि कॉपरच्या वायरच्या आतमध्ये हा ॲटम आहे, आणि हा ॲटम म्हणतो माझ्या शेवटच्या कक्षेमधला इलेक्ट्रॉन मी दुसऱ्याला देणार. त्याचं नेचर आहे ॲक्च्युली तसं, ते आपण नेचरबद्दल शिकत आहे. तर तो इलेक्ट्रॉन रिलीज करणार, सोडणार, दुसऱ्याला देणार तेव्हाच जेव्हा आपण या वायरवर काहीतरी बाह्य ऊर्जा लावू. बाह्य ऊर्जा कोणती, या वायरवर आपण बाह्य ऊर्जा लावणार तेव्हा तो इलेक्ट्रॉन मुक्त होणार. बाह्य ऊर्जा कोणती, फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ आपण याच्यावर मॅग्नेटिक इफेक्ट लावणार. मॅग्नेटिक इफेक्ट, चुंबकीय क्षेत्रामध्ये जर आपण हा वायर फिरू, हा वायर जर आपण चुंबकीय क्षेत्रामध्ये फिरू किंवा मग चुंबकीय क्षेत्र या वायरभोवती फिरू, तर हा इलेक्ट्रॉन मुक्त होऊ शकते, आणि हा इलेक्ट्रॉन मुक्त झाला तर तो त्या पदार्थामध्ये ट्रॅव्हल करू शकतो, म्हणजे समोर वाहू शकतो. जसं पाईपलाईनमधून पाणी वाहते तसंच इथून इलेक्ट्रॉनचं वहन होणार, फक्त आणि फक्त इलेक्ट्रॉनचं वहन. प्रोटॉनचं वहन नाही, न्यूट्रॉनचं वहन नाही, ना ॲटमचं वहन नाही, फक्त इलेक्ट्रॉनचं वहन होणार. आणि कोणत्या इलेक्ट्रॉनचं, त्याच इलेक्ट्रॉनचं जे शेवटच्या कक्षेमध्ये आहे. हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. बरं, मॅग्नेटिक इफेक्ट नाही, और आपण याच्यामध्ये एक केमिकल इफेक्ट लावला तरीसुद्धा, केमिकल इफेक्ट म्हणजे आपण या कॉपरवर ॲसिडचा सुद्धा परिणाम केला तरीसुद्धा ते इलेक्ट्रॉन मुक्त होऊ शकतात. केमिकल इफेक्ट अशी जर आपण काही बाह्य ऊर्जा लावली, बाह्य ऊर्जा जसे मॅग्नेटिक इफेक्ट आहे किंवा केमिकल इफेक्ट आहे, तर हा इलेक्ट्रॉन फ्री होणार, आणि हा इलेक्ट्रॉन जर फ्री झाला तर तेव्हा त्याला आपण फ्री इलेक्ट्रॉन म्हणणार, आणि मग तो त्या पदार्थामध्ये ट्रॅव्हल करत राहणार. आणि त्या पदार्थामध्ये ट्रॅव्हल जेव्हा करणार तेव्हा असं म्हणणार की त्या पदार्थामधून इलेक्ट्रॉनचे वहन होत आहे. आणि आता एक गोष्ट तुम्हाला क्लिअर करून देतो आहे की याच इलेक्ट्रॉनच्या वहनाला करंट असे म्हणतात. आता आपण हे नंतर शिकणार होतो डिटेल्समध्ये, पण आता मी तुम्हाला सांगून दिलं. जसं सिम्पल पाहून घ्या तुम्ही. आता या डायग्रामला कम्पेअर करू आपण, ठीक आहे. जसं दुसऱ्या डायग्रामसोबत आपण कम्पेअर करू.
तुम्ही पाण्याची पाईपलाईन पाहिली असेल. आता हे गोष्ट खूप सिंपल आहे, पण हे झालं नाही इथं, करंट संपला नाही इथं. हे जस्ट फक्त मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे, बेसिक अजून करंट खूप काही बाकी आहे जो आपल्याला पुढे शिकायचा आहे. इथं ही वॉटर पाईप आहे आपली, आणि या पाईपमधून आपल्याकडे इथून पाणी फ्लो होत आहे. समजा पाण्याचे ड्रॉप्स आहे इथं, ठीक आहे. हे मानून घ्या की थोड्या वेळापर्यंत हे पाणी याच्यातून फ्लो होत आहे. तर मला एक सांगा, हे जे पाणी आहे, आता हे पाणी या पाईपमधून फ्लो होत आहे. पाणी वाहण्यासाठी मीडिया काय आहे? पाईप. आणि त्यातून पाण्याचं काय होऊन राहिलं आहे? वहन. आता एक गोष्ट अजून खूप महत्त्वाची आहे इथं, ती म्हणजे कोणती? तर तुम्हाला एक सांगा, आता एक उदाहरण अजून एक. पाण्याची टाकी आहे समजा आपल्याकडे, जी आपण ग्राउंड फ्लोअरवर बसवली. पाण्याची टाकी आहे जी ग्राउंड फ्लोअरवर बसवली, आणि एक फर्स्ट फ्लोअरवर आपण नळ बसवला. नळाला पाईपसोबत जोडलं पण आपण, म्हणजे टाकीसोबत पाईपच्या सहाय्यानं जोडलं. सगळं ओके आहे. नळ पण ओपन केला आपण, पण नळ पहिल्या मजल्यावर आहे आणि टाकी ग्राउंड फ्लोअरला आहे. नळामधून पाणी येईल का, असा जर प्रश्न मी तुम्हाला विचारला तर तुमचा ॲन्सर राहणार सर नाही, कारण टाकी खाली आहे, पाणी आणि नळ वरतं आहे. तर तुम्ही म्हणसाल नाही. मग तुम्हाला विचारलं कारण काय, तर तुम्ही सांगाल की सर पाण्यामध्ये दाब नाही आहे, दाब नाही, फोर्स नाही आहे, त्यामुळे फोर्स नसल्यामुळे पाणी वर चढणार नाही. थोड्या उंचीपर्यंत चढेल, पण त्याच्यावर तर काही दम लावणार नाही. 1000 लिटरची मानून घ्या टाकी आहे. पण तेच जर आपण उलटं केलं तर, टाकी आता फर्स्ट फ्लोअरला बसवली आणि नळ हा आपण टाकीच्या खाली कोणत्याही फ्लोअरला बसवा, आता तो फर्स्टला किंवा ग्राउंडला, तर ग्राउंडला बसवला आपण, तर लगेच पाईपलाईनमधून पाणी फ्लो होणार आणि नळामधून पाणी यायला सुरुवात होईल. असं काय झालं? लास्ट टाईम नाही तर टाकी होती, नळ होता, पाईप होतं, सगळं होतं, पाणी होतं. आता फक्त टाकीची पोझिशन बदलली. आता टाकी वर गेली, नळ खाली आला, तर लगेच पाणी येणं सुरू झालं. असं का झालं? तुम्हाला समजलं की जशी टाकी वर गेली तसं पाण्यामध्ये फोर्स क्रिएट झाला, आणि त्या फोर्समुळेच पाण्याचं वहन झालं. आता पाण्यामध्ये जो फोर्स आला तो आपल्याला डोळ्याने दिसतो का? नाही दिसत, बरोबर. आपण फक्त पाण्याच्या खाली हात लावला तर आपल्याला थोडासा दाब जाणवेल हाताला. ॲक्च्युली जो दाब आपल्याला हाताला जाणवून राहिलेला आहे, त्या दाबामुळेच त्या पाण्याचं वहन होऊन राहिलं. आणि जो दाब आहे त्याला काही कलर नाही आहे, रंग, रूप, साईज वगैरे काही नाही. दाब त्या पाण्याच्या प्रत्येक थेंबामध्ये इन्क्लुडिंग आहे. त्या टाकीमध्ये दाब आहे, जो ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे तयार झालेला आहे. जी पृथ्वीची ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे ती पाण्याला खाली ओढते, त्याच्यामुळे पाण्यामध्ये दाब तयार झाला, आणि त्या दाबामुळेच त्या पाण्याचं वहन होऊन राहिलं. म्हणजे पाण्याचं जेव्हाही वहन होईल, वर असू द्या खाली असू द्या, तेव्हा त्या पाण्याच्या मागे दाब असतो. आता आपल्याला कधी कधी पाणी चढवायचं असते तर आपण मोटर लावतो, तर मोटरला एक इम्पिलर असते, पाण्याच्या पंपाला एक इम्पिलर असते, ज्याच्यामध्ये भिंगरी फिरते एक इम्पिलर, जे फोर्स क्रिएट करते, सेंट्रिफ्युगल फोर्स, त्याच्यामुळे पाणी ओढल्या जाऊन वरतं फेकल्या जाते, म्हणजे वरतं पाणी पाठवले जाते पंपच्या सहाय्यानं. म्हणजे पाण्याचं वहन होण्यासाठी पाण्याच्या आतमध्ये दाब आवश्यक आहे. तसंच इथंही आहे की हे जे पाण्याचं वहन होते तेव्हा या पाण्याच्या वहनामध्ये दाब आहे, आणि तो दाब आपल्याला दिसत नाही. ओके, तो दाब आपण अनुभवू शकतो. दाबाशिवाय या पाण्याचं वहन होणार नाही. ओके, इथं जे आहे ते पाण्याचे काय होऊन राहिलेलं आहे? वहन. इथं पाण्याचे वहन, आणि या पाण्याच्या वहनालाच आपण मराठीमध्ये प्रवाह हा शब्द देतो आहे, प्रवाह. आणि या प्रवाहाच्या मागं हा प्रवाह जो पाण्याचा आहे हा कशामुळे आहे? त्या पाण्यामध्ये असलेल्या दाबामुळे. दाब जर नसेल तर पाण्याचं वहन होणार नाही, बरोबर. आणि जिकडे जिकडे पाईप जाणार तिकडे तिकडे तो प्रवाह, म्हणजे तिकडे तिकडे पाणी जाणार. आता याला आपण कम्पेअर करू आपल्या वायरसोबत, की आपल्याकडे वायर आहे, ही आहे आपल्याकडे वायर. तर ही आहे समजा आपल्याकडे कॉपरची वायर. जसं ही पाईप आहे, ओके, प्लास्टिक म्हणा कशाची म्हणा, जसं या पाईपमधून पाणी फ्लो होत आहे तसंच आता आपल्या वायरमधून काय फ्लो होतात? वायरमध्ये ॲटम आहे, ॲटमच्या आतमध्ये प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन आहे, पण शेवटी याच्या आतमधून कशाचं वहन होते? फक्त इलेक्ट्रॉनचं. तर हे जे इलेक्ट्रॉन्स आहे, मी इथं जसे सर्कल दाखवलेले आहे, याच्यामध्ये असे मायनसचे साईन दाखवलेले आहे, आणि हे जे इलेक्ट्रॉन आहे हे या पदार्थामधून, या वायरमधून वाहतात, बरोबर. बाकी आपापल्या जागेवरच राहते, फक्त या इलेक्ट्रॉनचं वहन होते, आणि या इलेक्ट्रॉनच्या वहनालाच आपण करंट असे म्हणतो. हे जे इलेक्ट्रॉनचे वहन होत आहे, या इलेक्ट्रॉनच्या वहनाला आपण मराठीमध्ये प्रवाह आणि इंग्लिशमध्ये आपण याला करंट असं म्हणतो, करंट असं म्हणतो, ठीक आहे. तर आता हे जे जसं इथं सिंपल पाहून घ्या, जसं इथं पाण्याचं वहन व्हायचं असेल तर आपल्याला दाबाची आवश्यकता आहे,
बरोबर, म्हणजे दाब आवश्यक आहे त्या पाईपमध्ये. तसं इथंही आता आपल्याला वायरमध्ये दाब आवश्यक आहे. ओके, आणि आता हा दाब म्हणजे कोणता, तर आपला व्होल्टेज. ठीक आहे, हा जो दाब आहे याच्यामध्ये तो म्हणजे आहे व्होल्टेज. ॲक्च्युली व्होल्टेज म्हणजे काही नसून इलेक्ट्रिकल फोर्स आहे, इलेक्ट्रिकल प्रेशर आहे, जे वायरच्या आतमध्ये असते, जे या इलेक्ट्रॉनला ते पुश करते आणि त्याच्यामुळे इलेक्ट्रॉनचं वहन होते. जसं इथं दाबामुळे पाण्याचं वहन होते, तसंच इथं आपल्या या दाबामुळे म्हणजेच व्होल्टेजमुळे इलेक्ट्रॉनचं वहन होते आणि त्या इलेक्ट्रॉनच्या वहनाला आपण म्हणतो प्रवाह. तर थोडक्यात तुम्हाला कळलं असेल. आता हे इलेक्ट्रॉन तुम्हाला समजून राहिले, इलेक्ट्रॉनचं वहन होऊन राहिलं, तर हे कोणत्या कक्षेमधले होत असेल, फक्त शेवटच्या कक्षेमधले. ठीक आहे, आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट की शेवटच्या कक्षेमधले इलेक्ट्रॉनचं वहन तेव्हाच होते जेव्हा तो पदार्थ इलेक्ट्रॉन द्यायला तयार असेल, जेव्हा तो डोनर असेल तेव्हाच तो इलेक्ट्रॉन देणार. जे द्यायला तयार असेल तरच त्याच्यामध्ये फोर्स तयार होईल आणि इलेक्ट्रॉनचं वहन होणार. तर तुम्हाला थोडक्यात करंट कसा आहे तो कळला असेल, पण करंटला आपण जास्त नंतर डिटेलमध्येही शिकणार आहे. इथं आपण बेसिकमध्ये शिकत आहे फक्त. तर लास्ट लेक्चर जे आहे त्या लास्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगत होतो की हा जो ॲटम आहे, ॲटॉमिक थेअरी आहे, याच्यामध्ये जी संयुजा कक्षा आहे, या संयुजा कक्षेमध्ये जो शेवटच्या कक्षेमध्ये जो इलेक्ट्रॉन आहे हा ट्रॅव्हल करू शकतो. पण केव्हा, जेव्हा आपण त्याच्यावर बाह्य ऊर्जा लावतो. आणि एवढं सारं आदळआपट करून होते काय, ते इलेक्ट्रॉनचं वहन. आणि त्या इलेक्ट्रॉनच्या वहनामुळेच किंवा त्या इलेक्ट्रॉनच्या वहन म्हणजेच करंट, आणि करंट वाहल्यामुळेच आपले जे अप्लायन्सेस आहे ते वर्क करतात. आता ते कसे वर्क करतात, काय करतात, हे सुद्धा आपण नंतर डिटेलमध्ये पाहणार आहे. तर आता हे इलेक्ट्रॉनचं वहन कशामुळे झालं, ह्या पदार्थानं इलेक्ट्रॉन दिला म्हणून. जर याने इलेक्ट्रॉन दिलाच नसता तर इलेक्ट्रॉनचं वहन झालं नसतं. ठीक आहे, म्हणून इथं तुम्हाला आता एक नवीन थिअरी शिकायची आहे. ती म्हणजे अशी की आता डोनर कोणते, डोनर कोणाला म्हणायचं आणि ॲक्सेप्टर कोणाला म्हणायचं. ठीक आहे, डोनर कोणाला म्हणायचं आणि ॲक्सेप्टर कोणाला म्हणायचं. तर लक्ष द्या, मी इथं काही डायग्राम काढतो आहे. तर मी आता इथं 3 ॲटम काढतो आहे, 1, 2 आणि 3. अजून एक सेंटरला काढतो आहे आणि याच्या खाली अजून 3 काढतो आहे, 1, 2 आणि 3. याच्यामध्ये मी सेंट्रलमध्ये एक न्यूक्लियस दाखवतो आहे सगळ्यांमध्ये. हा येलो कलरचा जो आहे, मानून घ्या की हा यांचा न्यूक्लियस आहे, म्हणजे केंद्रक. आता त्याच्या आतमध्ये काय आहे माहीत आहे आपल्याला, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. आणि हे जे सर्कल काढलेलं आहे ही लास्ट ऑर्बिट आहे, ही जी आहे ही लास्ट ऑर्बिट आहे. याच्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे, थोड्या वेळपर्यंत मानून घ्या. याच्यामध्ये 3 इलेक्ट्रॉन आहे. ठीक आहे, याच्यामध्ये 4 इलेक्ट्रॉन आहे, 1, 2, 3 आणि 4. ठीक आहे, याच्यामध्ये 5 आहेत, 1, 2, 3, 4 आणि इथं 5. एक याच्यामध्ये 6 आहे, 3, 4, 5 आणि इथं 6. हा जो आहे याच्यामध्ये 7 आहे, 3, 4, 5, 6 आणि 7. तर असे 7 इलेक्ट्रॉन इथे आहे. तर याच्यामध्ये 3 आहे, याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन, याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन, याच्यामध्ये 3 इलेक्ट्रॉन, याच्यामध्ये 4 इलेक्ट्रॉन आहे, याच्यामध्ये जर पाहिलं तर 5 इलेक्ट्रॉन, 6 इलेक्ट्रॉन आणि 7 इलेक्ट्रॉन. ठीक आहे, एक सेकंड. आपण आता ही थिअरी पाहत आहे. तर लक्ष द्या, आता हा जो पहिल्या नंबरचा ॲटम आहे ज्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे, हा काय म्हणतो, मला 7 इलेक्ट्रॉन पाहिजे. आणि 7 इलेक्ट्रॉन हा नंबर खूप मोठा आहे. कोण 7 इलेक्ट्रॉन घेत बसन, त्याच्यापेक्षा एक काम करायचं ना, हा इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देऊन द्यायचा आणि डोनर बनायचं. हा दुसऱ्या नंबरचा जो ॲटम आहे हा पण तेच म्हणतो की माझ्याकडे 2 आहे, मला अजून 6 पाहिजे. 6 हा नंबर खूप मोठा आहे, एक काम करू ना, आपल्याजवळचे 2 दुसऱ्याला देऊन देऊ, आपण पण डोनरच्या कॅटेगरीमध्ये चाललायचो. सेम विचार हा तिसरा करतो. हा पण म्हणतो की माझ्याकडे 3 आहे, मला अजून 5 इलेक्ट्रॉन पाहिजे आणि 5 हा नंबर खूप मोठा आहे. अशा केसमध्ये मी पण डोनरच्या कॅटेगरीमध्ये जातो आणि मी पण डोनर बनतो. त्याच्यामुळे हे जे इलेक्ट्रॉन्स आहे, जेवढेही समजा आता डोनर्स आहे हे वाले, ठीक आहे, हे सगळे हे जे आहे, एक ज्याच्या कक्षेमध्ये 1 आहे, ज्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे, ज्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये 3 इलेक्ट्रॉन्स आहे, हे सर्व जातात डोनर ॲटममध्ये. हे बनले डोनर ॲटम्स. डोनर ॲटम्स हे सगळे डोनर बनतील.
कारण की हे काही परवडत नाही, एवढे सारे इलेक्ट्रॉन घेणं दुसऱ्याकडून, एवढ्या जणांना भीक मागणं. त्याच्यापेक्षा हे काय म्हणतात की आम्ही दुसऱ्याला, हे नेचरच असं आहे या ॲटमचं की आपण दुसऱ्याला इलेक्ट्रॉन देऊन द्यायचे. पण केव्हा द्यायचे? जर कोणीतरी आपल्याला काहीतरी देत असेल तर. तो जीवनाचा नियमच आहे, काहीतरी दिल्याशिवाय काहीतरी भेटत नाही आपल्याला. ठीक आहे. तर इथं जे आहे आपल्याला त्या पदार्थावर तुम्हाला सांगितलंच मॅग्नेटिक इफेक्ट आहे किंवा मग ॲसिडिक केमिकल इफेक्ट आहे, असे काही इफेक्ट केले आपण ते इलेक्ट्रॉन हे रिलीज होतील आणि इलेक्ट्रॉनचं वहन होणार. पण जे ॲटम, जसं आता हा ॲटम आहे, हा याचा नंबरचा, हा म्हणतो माझ्याकडे 5 इलेक्ट्रॉन आहे, तर मी काऊन इलेक्ट्रॉन देऊ, मला तर 3च पाहिजे आहे. बरोबर, 3 मला कुठूनही भेटले तर मी स्टेबल झालो. हा म्हणतो माझ्याकडे तर 6 आहे, मला तर 2च पाहिजे फक्त. आणि हा तर म्हणतो माझ्याकडे 7 आहे, मला फक्त 1 पाहिजे, 1. ओके, 1 इलेक्ट्रॉन. तर हा 1 इलेक्ट्रॉन कुठून तरी भेटला, तर हे जे असतात हे आपल्याजवळचे इलेक्ट्रॉन सोडत नाही, हे दुसऱ्याकडून इलेक्ट्रॉन घेण्याचं ट्राय करतात. त्याच्यामुळे हे बनतात ॲक्सेप्टर. ओके, हे झाले ॲक्सेप्टर ॲटम्स आणि वरचे झाले डोनर्स ॲटम. हे ॲक्सेप्टर्स ॲटम आहे आणि वरचे डोनर्स आहे. आता हा जो मधातला 4 वाला आहे, सर तुम्ही याच्याबद्दल तर काही सांगितलंच नाही. हा जो आहे ना, हा कन्फ्यूज आहे. बरोबर, की साला मी कोणत्या कॅटेगरीमध्ये जाऊ? बरोबर, डोनरच्या कॅटेगरीमध्ये जाऊ की ॲक्सेप्टरच्या कॅटेगरीमध्ये जाऊ? तर हा एक डिसाईड करतो की आपण दोघांच्याही कॅटेगरीमध्ये नाही जायचं, ना आपण डोनर बनायचं ना आपण ॲक्सेप्टर बनायचं. आपण आपलीच एक युनियन तयार करायची. बरोबर, आता हे आपण आपलीच युनियन कशी तयार करायची ते पाहून घ्या. हा काय करतो माहीत आहे का, जो शेवटच्या असतो, आता इथून मी थोडंसं तुम्हाला कोव्हॅलंट बॉन्ड समजून सांगतो आहे. हा जो आहे, ज्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 4. ठीक आहे, तर मी 4 इलेक्ट्रॉन आधी काढून घेतो. 1 2 3 आणि हा 4. तर हा याच्या आजूबाजूला जे ॲटम्स असतात, याच्या आजूबाजूला जे ॲटम्स असतात त्यांना आवाज देतो. त्यांना काय म्हणतो, एक काम करा, तुम्ही माझ्यासोबत जोडल्या जा, माझ्यासोबत तुम्ही बॉन्डिंग तयार करा. असं बॉन्डिंग तयार करा की तुमचा 1 इलेक्ट्रॉन माझ्यासोबत शेअर करा, माझा 1 इलेक्ट्रॉन तुमच्यासोबत शेअर करतो. इतर 4 जणांना हा असा म्हणतो. पाहून घ्या, समजून घ्या. इथं हे झाले, हे 4 आजूबाजूचे इलेक्ट्रॉन्स आहे. हे म्हणते ठीक आहे, बरोबर, आमचा 1 इलेक्ट्रॉन तुझ्यासोबत शेअर करतो, तू या आमच्यासोबत शेअर कर. हे पहा, सेम इथं याचा 1 आणि या दुसऱ्याचा 1, इथं पण 1 याचा आणि 1 याचा, याचा पण 1 असा. आता जर तुम्ही सेंटरचा पाहिला तर सेंटरच्या शेवटच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन झाले आहे. 2 आणि 2 4, 2 6 आणि 2 8. तर शेवटच्या कक्षेमध्ये जो सेंटरचा आहे हाही स्टेबल होणार. हाही म्हणतो आजूबाजूच्या याला 3 याला किंवा 1 इलेक्ट्रॉन शेअर करा. हा पण म्हणेल, हा पण म्हणेल. ईच अँड एव्हरी ॲटम जो आहे तो इथं स्टेबल होणार. तर इथं जो बॉन्ड तयार झाला, या बॉन्डला म्हणतात कोव्हॅलंट बॉन्ड. या बॉन्डला म्हणतात कोव्हॅलंट बॉन्ड. आणि या कोव्हॅलंट बॉन्डमुळे हे इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देतही नाही आणि सहज दुसऱ्याकडून इलेक्ट्रॉन घेते नाही. सहज इलेक्ट्रॉन देतही नाही आणि सहज इलेक्ट्रॉन घेते नाही. सहज हा शब्द मी वापरलेला आहे. जबरदस्ती देऊ शकतात, जबरदस्ती घेऊ शकतात, पण त्यासाठी जास्त व्होल्टेज याला अप्लाय करावं लागते. ते कसं आहे, काय आहे, हे तुम्हाला 21व्या चॅप्टरमध्ये समजून जाईल. सध्या मी जास्त डिटेलमध्ये एक्सप्लेन केला नाही आहे कोव्हॅलंट बॉन्ड, पण थोडक्यात सांगितलेलं आहे. तर ज्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये 4 इलेक्ट्रॉन आहे, तो इलेक्ट्रॉन देतही नाही, तो इलेक्ट्रॉन घेतही नाही, तो बनवतो आपला कोव्हॅलंट बॉन्ड. त्याच्यामुळे हा त्यांच्या दोघांच्या मधातल्या कॅटेगरीमध्ये आहे. मग याला म्हणायचं काय सर? तर याला म्हणायचं काय, याच्या अगोदर या दोघांना काय म्हणतात ते समजून घ्या. तर पहा काय आहे. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारला. प्रश्न असा आहे माझा की मी म्हटलं तुम्हाला का रे कॉपर हा कंडक्टर आहे की इन्सुलेटर आहे? तर तुम्ही म्हणसान की काय सर मूर्खासारखा प्रश्न आहे. कॉपर तर कंडक्टर आहे, कॉपरमधून करंट फ्लो होते. आणि मी तुम्हाला म्हटलं की PVC किंवा मग मायका, का रे मायका काय आहे? तर तुम्ही म्हणसान मायका सर, मायका हे इन्सुलेटर आहे. इन्सुलेटर आहे म्हणजे सर याच्यातून करंट वाहत नाही. मग मी तुम्हाला नेक्स्ट प्रश्न विचारला, का रे मायकामधून का करंट फ्लो होत नाही आणि कॉपरमधून का करंट फ्लो होतो? तर तुम्ही आन्सर देणार सर कॉपरनं हा एक कंडक्टर आहे म्हणून याच्यामधून करंट फ्लो होतो आणि मायका जो आहे तो एक इन्सुलेटर आहे म्हणून याच्यामधून करंट फ्लो होतो. अशी तुमचे आन्सर असू शकतात. मे बी काही जणांचं थोडंसं बरोबरही आन्सर असेल, ज्यांचा जास्त स्टडी झालेला आहे. पण मित्रांनो हे आन्सर अगदी बरोबर आहे, पण याच्या पलीकडेही एक आन्सर आहे. ते म्हणजे ॲक्च्युली असं आहे की कॉपरमध्ये ना फ्री इलेक्ट्रॉनची संख्या जास्त आहे. फ्री इलेक्ट्रॉनची संख्या कॉपरमध्ये जास्त आहे, त्याच्यामुळे कॉपरमधून सहज करंट फ्लो होतो. आणि जे इन्सुलेटर्स आहे त्याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉनची संख्या कमी आहे. ते थोडंसं कन्फ्युजन होऊ शकते आता तुमचं, ते लक्ष द्या. फ्री इलेक्ट्रॉन म्हणजे कोणते? जे शेवटच्या कक्षेमध्ये आहे ते, त्याला आपण व्हॅलेन्स पण म्हणतो. असे एक एक करून फ्री इलेक्ट्रॉनची संख्या कॉपरमध्ये जास्त आहे.
ॲक्च्युली एक एक म्हणजे सर तुम्ही म्हणसाल एक आहे तर एक तर सर कमी आहे, म्हणजे इथं फ्री इलेक्ट्रॉन कमी आहे, इथं फ्री इलेक्ट्रॉन जास्त आहे. अगदी बरोबर. पण फ्री इलेक्ट्रॉन म्हणजे व्हॅलेन्स नाही, फ्री म्हणजे जे मुक्त झाले आहेत ते मुक्त कुठं होऊ शकतात, इथं. इथं मुक्त होऊ शकतात का नाही, इथं व्हॅलेन्स जास्त आहे, इथं व्हॅलेन्स कमी आहे. मी फ्री शब्द इथं फ्री इलेक्ट्रॉन होऊ शकतात काय, नाही. इथं इलेक्ट्रॉन तर दुसऱ्याकडून घेतात, हे इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देतात, त्याच्यामुळे इथं फ्री इलेक्ट्रॉनची संख्या जास्त आहे. ॲक्च्युली कॉपरमधले जे ॲटम आहे ते डोनर आहेत. कॉपरमधले जे ॲटम आहे कॉपरचे ते डोनर आहे. हे समजून घ्या, कॉपरचा ॲटम आहे हा डोनर आहे. ॲल्युमिनियमचा हा वाला आहे, 3 इलेक्ट्रॉन आहे शेवटच्या कक्षेमध्ये, दुसऱ्याला देऊ शकतो, म्हणजे तो डोनर आहे. तर हे जे कॉपर आहे, ॲल्युमिनियम आहे, सिल्वर आहे, याचे जे ॲटम्स असतात हे आपल्या जोडचे जे शेवटच्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत दुसऱ्याला देऊ शकतात म्हणून त्याच्यामधून करंट फ्लो होतो. जर त्यानं इलेक्ट्रॉन दिलेच नाही तर करंट कसा फ्लो होणार. त्याच्यामुळे जेवढेही डोनर आहे ते सर्व कंडक्टर्स असतात. ऑल डोनर ॲटम्स आर कंडक्टर. ऑल डोनर ॲटम्स आर कंडक्टर्स. लक्ष द्या, जेवढेही डोनर ॲटम आहे ते सर्व कंडक्टर्स आहे. आणि ऑल ॲक्सेप्टर्स ॲटम जे आहे, ऑल ॲक्सेप्टर ॲटम्स आर इन्सुलेटर. हे खूप महत्त्वाचं आहे. पेपरमध्ये याच्यावर प्रश्नसुद्धा विचारले गेले आहे. ज्या ॲटमच्या शेवटच्या कक्षेमध्ये 4पेक्षा कमी इलेक्ट्रॉन असतात त्यांना काय म्हणतात, त्यांना कंडक्टर्स म्हणतात. ओके. ज्या ॲटमच्या शेवटच्या कक्षेमध्ये किंवा पदार्थाच्या शेवटच्या कक्षेमध्ये 4पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन्स आहे, 4पेक्षा कमी, 4पेक्षा जास्त, त्यांना काय म्हणतात, त्यांना इन्सुलेटर असे म्हणतात. आणि ज्या पदार्थाच्या मध्ये किंवा मग ज्या पदार्थाच्या ॲटममध्ये 4 इलेक्ट्रॉन आहे त्यांना म्हणतात सेमी कंडक्टर, अर्धवाहक. सेमी कंडक्टर, अर्धा वाहक अर्धा इन्सुलेटर. ओके. पूर्ण वाहक नाही आहे हा, अर्धवाहक आहे. आणि अर्धवाहकाचं उदाहरण आहे सिलिकॉन आणि जर्मेनियम. सिलिकॉन अँड जर्मेनियम हे असे 2 पदार्थ आहे की जे सेमी कंडक्टरमध्ये येतात. हे खूप महत्त्वाचा रोल प्ले करतात आपल्या इलेक्ट्रॉनिक्समध्ये डायोड, ट्रान्झिस्टर, IC, मायक्रोप्रोसेसर जे बनलेले असतात ते या सेमी कंडक्टिंग पदार्थापासून बनलेले असतात, सिलिकॉन आणि जर्मेनियम. जगामध्ये जर हे सिलिकॉन जर्मेनियम सापडले नसते तर आज आपलं इलेक्ट्रॉनिक्स एवढं विकसित झालं नसतं. तर लक्ष द्या, इथं जेवढेही डोनर असतात ते सर्व कंडक्टर्स असतात आणि जेवढेही ॲक्सेप्टर असतात ते सर्व इन्सुलेटर्स असतात. आणि ज्यांच्या शेवटच्या कक्षेमध्ये 4 इलेक्ट्रॉन आहे ते असतात सेमी कंडक्टर. ठीक आहे. अशा प्रकारे तर तुम्हाला थोडक्यात समजलं असेल. आता म्हणून मग जेवढे हे डोनरच काय कंडक्टर्स आहे, तर हे इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देऊ शकतात म्हणजे याच्याजवळ फ्री इलेक्ट्रॉनची संख्या जास्त आहे म्हणून यांना म्हणतो आपण कंडक्टर्स. आणि हे इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देऊ शकत नाही म्हणून इथं फ्री इलेक्ट्रॉनची संख्या कमी आहे म्हणून याला आपण इलेक्ट्रॉन. सर तुमच्या डोक्यात एक कन्फ्युजन होऊ शकते, ते म्हणजे कोणतं, की सर इथं तर फ्री इलेक्ट्रॉन जास्त आहे, इथं तर फ्री इलेक्ट्रॉन कमी आहे. अरे हा व्हॅलेन्स आहे, एक शिल्लक आहे म्हणजे हा व्हॅलेन्स आहे. इथं 5 व्हॅलेन्स आहे, फ्री 5 नाही आहे, इथं फ्री एकही नाही आहे. बरोबर. इथं घेण्याच्या चक्करमध्ये आहे, हा देण्याच्या चक्करमध्ये आहे म्हणून हा डोनर आहे. इथं फ्री इलेक्ट्रॉन जास्त असतात. पेपरमध्ये प्रश्न आलेला आहे, पुरं कन्फ्यूज होतात कारण मास्तर सांगते म्हणते इथं की कॉपर 4पेक्षा कमी जर असेल तर तो डोनर आहे आणि डोनर आहे तर तो कंडक्टर आहे. तर लक्ष द्या, कंडक्टरमध्ये फ्री इलेक्ट्रॉनची संख्या जास्त असते कारण की तिथं फ्री इलेक्ट्रॉन ॲक्च्युली व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन कमी असतात पण फ्री इलेक्ट्रॉन जास्त असतात कारण की तिथं इलेक्ट्रॉन वाहू शकतात. तर अशा प्रकारे आपण सगळं डिस्कस केलेलं आहे. बाकीचं जे आहे ते आपण पुढच्या लेक्चरला डिस्कस करणार. आता ते इथं तुम्हाला कळलं असेल की शेवटच्या कक्षेमधले इलेक्ट्रॉन जे आहे ते ट्रान्सफर होऊ शकतात, ते ट्रॅव्हल होऊ शकतात. पण केव्हा, जेव्हा आपण त्याच्यावर बाह्य ऊर्जा लावतो. जेव्हा आपण याच्यावर बाह्य ऊर्जा देऊ तेव्हाच हा इलेक्ट्रॉन फ्री होणार आणि तो फ्री झाल्यानंतर त्याला म्हणणार आपण फ्री इलेक्ट्रॉन. बाकी कोणताही न्यूट्रॉन, प्रोटॉनचं आणि इतर कक्षेमधल्या इलेक्ट्रॉनचं वहन होत नाही. आणि जास्त डीपमध्ये स्टडी करू नका या ॲटॉमिक थेरीचा. जेवढं मी तुम्हाला सांगितलं तेवढंच लक्ष द्या, बाकी काही कामाची गोष्ट नाही आहे आपल्या. तर थोडक्यात तुम्हाला करंट आणि व्होल्टेज समजला असेल. मी हे फॉर्म्युलेज एकदा आपण काय पाहिलं थोडक्यात रिवाईज करून घेऊ आजच्या लेक्चरमध्ये आणि आजचं सेशन थांबवू. आजचं सेशन हे थोडंसं 2 तासाचं नसू शकते, थोडंसं कमी वेळाचं असेल कारण की स्टार्टिंग आहे, त्याच्यामुळे थोडं नंतर तुम्ही जास्त वेळ बसू शकता. तर आपण जास्त वेळ लेक्चर घेणार आहे. तर आपल्याला पाहायचं होतं 5 गोष्टी: चार्ज, करंट,
व्होल्टेज, EMF, पॉवर आणि एनर्जी. ह्या 5 गोष्टी आपल्याला पाहायच्या आहे आणि 5ही गोष्टी कंडक्टरच्या बाबतीत निगडीत आहे, म्हणून आपण कंडक्टरचा स्टडी करणं सुरू करून दिला. तर आपण सगळ्यात पहिले पाहिलं की कोणताही पदार्थ असो त्याचा सर्वात लहान कणास आपण स्मॉलेस्ट पार्टिकलला ॲटम किंवा अणू म्हणतो. हा आपला ॲटमचा ग्रुप म्हणजे तो झाला आपला रेणू किंवा मॉलिक्यूल. त्याच्यानंतर मग आपण ॲटॉमिक थेरी पाहिलेली आहे. याला तुम्ही नाव देऊ शकता. याचं नाव आहे ॲटॉमिक थेरी. ठीक आहे, ॲटॉमिक थेरी किंवा ॲटॉमिक स्ट्रक्चर म्हणू शकता याला. ओके. आणि याच्यामध्ये न्यूक्लियस असतो. न्यूक्लियसच्या आतमध्ये प्रोटॉन, न्यूट्रॉन असतात. मग बाकीला कक्षा असतात. जास्तीत जास्त 7 कक्षा असू शकतात. कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे याचा काढण्याचा फॉर्म्युला आहे 2n². प्रत्येकाला फॉर्म्युला लागत नाही. शेवटची कक्षा कोणत्याही नंबरची असू शकते. शेवटच्या कक्षेमध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनला व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किंवा फ्री इलेक्ट्रॉन असे म्हणतात. पण फ्री तेव्हाच म्हणतात जेव्हा तो फ्री असतो, ॲक्च्युली म्हणजे वाहतो. त्यानंतर मग न्यूट्रॉनवर कोणताही चार्ज नसतो. प्रोटॉनवर बाय डिफॉल्ट पॉझिटिव्ह चार्ज आहे. न्यूट्रॉनवर बाय डिफॉल्ट निगेटिव्ह चार्ज आहे. जेवढा चार्ज प्रोटॉनवर आहे एक्झॅक्टली तेवढा चार्ज न्यूट्रॉनवर याच्यावर आहे, इलेक्ट्रॉनवर आहे. त्याच्यानंतर मग आपण इथं पाहिलं होतं ॲल्युमिनियमचं कसं आहे तर स्ट्रक्चर. त्याच्यानंतर मग आपण इथं ॲटम पाहिलेला आहे. कॉपरचा एक नंबर आहे ज्याला ॲटॉमिक नंबर म्हणतो. ॲटॉमिक नंबर हा जनरली प्रोटॉनवरून काढला जातो, पण जेवढे प्रोटॉन तेवढेच इलेक्ट्रॉन असतात साधारणतः 99% ॲटममध्ये. बाकी काही अपवाद आहे की ज्याच्यामध्ये जेवढे प्रोटॉन तेवढे इलेक्ट्रॉन नसतात. उदाहरणार्थ कार्बन हे आयसोडोप आहे. ॲटॉमिक नंबर हे नंबर ऑफ प्रोटॉनवरून काढला जाते. मास नंबर जे आहे ते नंबर ऑफ प्रोटॉन प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉनची बेरीज असते. हा फॉर्म्युलासुद्धा पाहिलेला आहे आपण, पेपरमध्ये विचारला गेला आहे हा फॉर्म्युला 2n². त्याच्यानंतर मग आपण परत एकदा पाहिलं फ्री इलेक्ट्रॉनची पिक्चर. फ्री इलेक्ट्रॉन कधी फ्री होऊ शकतो जेव्हा आपण बाह्य ऊर्जा लावतो तेव्हा, आणि तेही फक्त शेवटच्या कक्षेमधले. त्याच्यानंतर आपण पाहिलं की कधी पदार्थ डोनर बनतो तर कधी हा ॲक्सेप्टर बनतो. आणि डोनर पदार्थ काय असते आणि ॲक्सेप्टर पदार्थ काय असते. 1, 2, 3 इलेक्ट्रॉन जर असेल तर तो इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देऊ शकतो. दुसऱ्याला इलेक्ट्रॉन देऊ शकतो म्हणजे तो झाला डोनर. आणि असे डोनर सर्व कंडक्टर असतात. 5, 6, 7 जर त्याच्याजवळ इलेक्ट्रॉन व्हॅलेन्स असतील तर तो दुसऱ्याकडून इलेक्ट्रॉन घेतो म्हणजे तो बनतो ॲक्सेप्टर. आणि तो ॲक्सेप्टर असेल तर तो बनतो इन्सुलेटर. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर जो आहे ज्याच्या शेवटच्या कक्षामध्ये 4 इलेक्ट्रॉन आहे त्याला म्हणतो आपण सेमी कंडक्टर, कारण की हा आपला स्वतःचा एक कोव्हॅलंट बॉन्ड तयार करतो. त्याच्यामुळे याला सेमी कंडक्टर म्हणतात, अर्धवाहक. याचं एक उदाहरण आहे सिलिकॉन आणि जर्मेनियम. आणि हे सिलिकॉन आणि जर्मेनियमपासूनच इलेक्ट्रॉनिक्समधले 80% कंपोनंट बनवल्या जातात. बाकी कोव्हॅलंट बॉन्ड पण आपण थोडक्यात पाहिलेला आहे. तर इथे आपण भरपूर सारं काही पाहिलेलं आहे आजच्या लेक्चरमध्ये. आता त्याच्यानंतर पुढच्या लेक्चरमध्ये आपण याचा पुढचा पार्ट पाहू. ठीक आहे. तुम्ही हे लेक्चर्स पाहिलेच असेल कशी शिकवण्याची पद्धत आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची आहे ते दिलेल्या पुढच्या नंबरवर ठीक आहे मला कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्ही बॅच परचेस करून पूर्ण लेक्चर जे आहे ते आतापासून चालू करू शकता पाहण्यासाठी. तुम्हाला जॉईन करायचं असेल किंवा तुमच्या फ्रेंडला जॉईन करायचं असेल तुम्ही त्यांना सजेस्ट करू शकता. ठीक आहे. सो थँक्यू. बाय बाय.